नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आजचे वक्ते लेखक आणि पत्रकार माननीय प्रसाद मिरासदार सर, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे तुपे सर, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट सर आणि उपस्थित इतर मान्यवर आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे मी नम्रता सहर्ष स्वागत करते. गेल्या 1-1.5 वर्षापासनं हा जो उपक्रम आहे तो पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि विभागातर्फे राबवला जातो आणि या वर्षातलं 2026मधलं आजचं हे दुसरं पुष्प आपण आज सुरू करत आहोत. आजचे वक्ते श्री प्रसाद मिरासदार सरांना आपण अनेकदा ऐकलं आहे. सर ओळखीचेच आपल्याला सगळ्यांना वाटतात, कारण सरांना आपण कधी मुलाखत घेताना, कधी मनोगत व्यक्त करताना, कधी प्रस्तावना करताना ऐकलं आहे. पण आज प्रमुख वक्ते म्हणून सरांना ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या मान्यवरांचं स्वागत करूया. आजचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. पत्रकारिता आणि उद्यमता, प्रिंट, TV, डिजिटल आणि चित्रपट माध्यमातील मुसाफिरी. खरं तर हे सगळीच माध्यमं आहेत, पण आणि माध्यमं म्हटलं की आपल्याला वाटतं एक दुसऱ्यांशी जवळचीच असतील, पण अगदी वेगवेगळ्या धाटणीची आणि वेगवेगळ्या डिमांड्स असणारी ही माध्यमं आहेत. आणि या सगळ्या माध्यमांमध्ये काम करून त्यात आनंद घेणं आणि मुसाफिरी हा शब्द जेव्हा विषयात येतो त्यावेळी ऐकणाऱ्याची उत्सुकतासुद्धा तितकीच वाढते. मी सर्वप्रथम पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे तुपे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. नमस्कार. माननीय संजय सर, आजचे वक्ते प्रसादजी आणि उपस्थित सर्वांना, आज 24वे सत्र आहे. 1.5 वर्ष म्हटली, पण ॲक्च्युली 24वे सत्र चालू आहे आणि म्हणजे थोडक्यात पुढच्या सत्राला आणखी मोठं सेलिब्रेशन करता येईल असं हिंट आत्ता देऊन ठेवतो. प्रसादजी तारख करणार आहे. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि डिपार्टमेंट आणि दोघांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करायचं ठरलं आणि त्याप्रमाणे आपण 2 वर्ष जवळजवळ हे राबवतो आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे अगदी मला आठवते परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने इथं विद्यार्थी आणि बाहेरचे दोघंही उपस्थित असतात. अर्थात विषयाप्रमाणे कमी जास्त उपस्थिती होते, पण त्यांनी बिघडत नाही. पण हा महत्त्वाचा विषय सर्वांपर्यंत पोहोचतो हे एक महत्त्वाचा याच्यातून उद्दिष्ट साध्य झालेलं आहे. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन, मला असं वाटतं दरवेळी आपण थोडंफार बोलतो. आम्ही आता मे 27 49 वर्ष पूर्ण करून गोल्डन ज्युबिली साजरी करायचं वर्ष सुरू करणार आहोत 27 मेला. मला असं वाटतं त्या निमित्तानं एक थोडंफार तुम्हाला सांगता येईल, कारण पुढच्या काळामध्ये तुम्हाला आणखी वेगवेगळे मोठे कार्यक्रम आम्ही घेऊन यायचा प्रयत्न चाललेला आहे. 1965 साली इनफॉर्मली पुण्यातले एक 27 अग्रगण्य उद्योजक शब्द कदाचित डायल्यूट वाटेल, उद्योगपती म्हणू आपण. शंतनुराव किर्लोस्कर, चंद्रकांतजी किर्लोस्कर, डॉक्टर निळकंठराव कल्याणी, म्हणजे आता आपण नाव ऐकतो डॉक्टर बाबा कल्याणी यांचे वडील, नंतर वसंतराव वैद्य, असे 27 जणं एकत्र आले आणि त्यांनी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनची स्थापना केली. फॉर्मली आम्ही ट्रस्ट रजिस्टर केला 27 मे 1977, म्हणून मी गोल्डन ज्युबिली 27 मे म्हणतो आहे. फॉर्मली पहिली 6-7 वर्ष इन्फॉर्मल काम चालू होतं आणि 27 मेला आम्ही फॉर्मल ट्रस्ट रजिस्ट्रेशन केला. तेव्हापासून आम्ही हे काम सतत चालू असतं. आमचं साधारणतः 11 व्हर्टिकल्स आहेत. आता व्हर्टिकल म्हटल्यावर कदाचित त्याचं उद्देश कदाचित लक्षात येणार नाही. इंडस्ट्रीमध्ये जी काही वेगवेगळी डिपार्टमेंट्स असतात, म्हणजे सुरुवात तुमचा इंटरव्ह्यू HR आणि शेवट मार्केटिंग, याच्यामधले सगळे व्हर्टिकल्स आम्ही ह्या COE म्हणतो आम्ही त्याला, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये कवर करतो. असे 11 व्हर्टिकल्स आता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनमध्ये आहे. सेल्स आहे, मार्केटिंग आहे, मटेरियल्स आहे, ऑपरेशन्स आहे,
HR तर नक्की आहे, ॲकॅडमिक्स आहे, इंडस्ट्री ॲकॅडमिक्स आहे, अशा 11 व्हर्टिकल्समध्ये आम्ही काम करतो. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ 125 व्हॉलेंटियर्स हे त्याच्यात कार्यरत असतात. आता कदाचित परत व्हॉलेंटियर हा सुद्धा थोडासा बदनाम, थोडासा डायल्यूट शब्द आहे. प्रसाद मिरासदारांसारखी व्यक्ती ही व्हॉलेंटियर आहे, ते एका व्हर्टिकलला लीड करतात. असे सगळे सिनियर्स म्हणजे जवळजवळ 125 पैकी कमीत कमी 70-80 जणं तरी आपापल्या कंपनीमध्ये डायरेक्टर असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील किंवा असे टॉप पोस्टवर असतील, पण PMAमध्ये येऊन ते व्हॉलेंटरी काम करत असतात. हे या व्हर्टिकलचं किंवा COEचं आमचं वैशिष्ट्य आहे. साधारणतः आम्ही महिन्याला 7 ते 9 असे प्रोग्राम करतो. म्हणजे वर्षाला आमचं 100चं टार्गेट आहे. दरवर्षी 100 प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करतो आणि वेगवेगळ्या विषयावर. म्हणजे तुम्ही जगातला कुठला विषय मनात आणा आणि येस आमच्या तिथं काही ना काहीतरी काम चालू आहे आणि काहीतरी लेक्चर चालू आहे असं आहे. मला असं वाटतं थोडक्यात एवढंच बोलतो. प्रसादजींना ऐकायला आपण उत्सुक आहोत. मी तुमच्यासारखा उत्सुक आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. त्यांचं दोन्ही संस्थांतर्फे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे 24वे सत्र आहे हे खरं तर मलाही माहिती नव्हतं सर, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि या सत्रासाठी प्रसाद मिरासदार सर आहेत हे खरंच विशेष आहे. मला वाटतं सर पहिल्या सत्रापासूनच असतील आणि 24व्या सत्रात सर स्वतः बोलत आहेत. हे हा एक खूप छान योग घडून आला आहे आज. मी सर आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहेत, पण तरीसुद्धा मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सर रानडे इन्स्टिट्यूटचेच ॲल्युमनाय आहेत. रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारिता आणि संज्ञापन या विभागातून 1987 साली सरांनी पदवी प्राप्त केली आणि तिथपासून त्यांच्या पत्रकारितेतील प्रवासाला सुरुवात झाली. लोकसत्ता, किर्लोस्कर प्रेस मासिक, युनिक फीचर्स, माहेर, यशस्वी उद्योजक, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा अनेक वृत्तपत्र आणि मासिकांसाठी सरांनी लेखन केलं आहे. अल्फा फीचर्स, ZTV, ETV, तारा, दूरदर्शन, मायबोली अशा अनेक वाहिन्यांसाठी सरांनी अनेक फिक्शन आणि नॉन फिक्शन कार्यक्रमांचं आणि लघुपटांचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एलेक्सियर एन्टरटेनमेंट, MCED, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर या अनेक संस्थांसाठी सरांनी कार्यशाळा घेतल्या आहेत. माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठ भोपाल यासाठी सरांनी माध्यम क्षेत्रातील पहिले इन्क्युबेशन सेंटर चालवले आहे. मेड इन इंडिया या चित्रपटासाठी सरांनी लेखन आणि निर्मितीसाठीचा सरांना राज्य पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार प्राप्त झाला आहे. सांजपूर्व, प्रेमसूत्र या चित्रपटांसाठी सरांनी पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. स्टोरीटेल ॲप आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. या स्टोरीटेल ॲपसाठी सरांनी 5000हून अधिक मराठी ऑडिओ बुक्सची निर्मिती आणि स्ट्रीमिंग केलं आहे. मी जसं मगाशी म्हटलं तसं की आपण कुठल्याही पत्रकाराला ज्यावेळी ऐकतो त्यावेळी एक कुठलं तरी माध्यम डोळ्यासमोर ठेवून त्यांना ऐकायला येतो, पण सरांचं इथे फक्त पत्रकारिता न राहता लेखन, दिग्दर्शन या क्षेत्राबद्दलही सरांकडून आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी मी विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट सर यांना विनंती करते त्यांनी सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. हो जास्त वेळ न घेता सरांना विनंती करते त्यांनी त्यांच्या मनोगताला सुरुवात करावी. नमस्कार. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे सर, आपल्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय तांबट सर, इथे जमलेले माझे सगळे मित्र मोहन, दिलीप फळकणकर, आमचे गुरुजर सर संजय गरगटे, अनिल वयसंकर, पाध्ये, ह्या सगळ्यांशी बघत असताना या प्रत्येकाबरोबर काही ना काहीतरी केल्याचा आनंद हा आता मला आठवतो आहे. आणि गेला सगळा प्रवास
हा आत्ता या पुढच्या तासाभराच्या व्याख्यानात उलगडणार आहे. ही लेक्चर सुरू करण्याचं प्रामुख्याने जे कारण होतं ते असं की ज्यावेळेला पुणे मॅनेजमेंट असोसिएशनमध्ये मी सेंटर ऑफ एक्सलन्स मीडिया आणि एंटरटेनमेंट हा विभाग सुरू केला, त्यावेळेला मला 2 गोष्टी अतिशय प्रकर्षाने आवडल्या होत्या. त्या म्हणजे पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे, ते म्हणजे ज्या उद्दिष्टांनी संस्थापकांनी सुरू केलं आणि पुढे यांनी चालवलं, ते उद्दिष्ट आहे गिव्हिंग बॅक टू सोसायटी. आपल्यामधले जे अनुभव आहेत, आपल्यामधलं जे नॉलेज आहे, आपण जे एक्सपिरियन्स केलं आहे, ते सगळं पुन्हा नव्या पिढीला द्यावं, नव्या लोकांना द्यावं, ज्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं उद्दिष्ट ठेवून पुणे मॅनेजमेंट असोसिएशन काम करत असल्यामुळे मला ते खूप भावलं आणि त्या उद्दिष्टाने ही सेंटर ऑफ एक्सलन्स हे सुरू झालं. दुसरी जी प्रेरणा होती ती अशी होती की किर्लोस्कर मासिकाचं संपादक असताना 90व्या वर्षी शंतनुराव किर्लोस्करांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली आणि त्यावेळेला मी 20-22 वर्षाचा होतो. नुकताच जर्नलिझम पूर्ण केलं होतं आणि त्या मानाने संपादकपदही लवकर मिळालं होतं. तर त्यांची मुलाखत जेव्हा मी घ्यायला गेलो त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते म्हणाले की मी लकाकी बंगल्यात गेलो होतो, संध्याकाळची वेळ होती. माझ्याकडे असं पाहिलं आणि ते म्हणाले तुम्ही मुलाखत घेणार आहात का? म्हटलं हो. म्हणे तुम्ही जर माझा आवडता TV, माझा आवडता सिनेमा, माझं आवडतं पुस्तक असे जर प्रश्न विचारणार असाल तर हा चहा घ्या आणि निघून गेला तरी चालेल. आता हे ऐकल्यानंतर मी त्यांना म्हटलं की नाही सर, माझे प्रश्न वेगळे आहेत. तर ते म्हणाले की काय? ते म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस हा सगळ्यात यशस्वी पुरुष कोण असं जर विचार करतो तेव्हा पहिलं नाव जे येतं ते शंतनुराव किर्लोस्करांचं येतं. पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सगळे जे समजतो की तुम्ही सर्वात यशस्वी आहात तसं तुम्ही स्वतःला समजता का? आता ते प्रश्न पाहिल्यानंतर ते एकदम चमकले. माझ्याकडे असं रोखून पाहिलं त्यांनी, एकदम भेदक नजर आणि स्पष्ट वक्ते होते. म्हणाले की घोड्यावर उलटं कशाला बसायचं? मी म्हटलं मला समजलं नाही सर. ते म्हणाले की घोड्या असं आहे, माणूस घोड्यावर बसतो आणि चालत चालत तो दौडत कधी जातो, कधी दुडकत जातो, कधी उतरतो, कधी परत चढतो, कधी खाली पडतो, पुन्हा चढतो, परत वेगाने जातो, सावकाश होतो, असा प्रवास चालू असतो. घोडेस्वारांनी प्रवास करायचा असतो, त्यांनी पाठीमागे वळून पाहायचं नसतं. यश असं काही नसतं. यश हा पूर्णतः फक्त प्रवास असतो आणि त्याला अंतिम काही नसतं. आता त्या वाक्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला की म्हणजे अगदी तरुणपणीच मला हे लक्षात आलं की यश म्हणजे कुठलं डेस्टिनेशन नाही, तर यश म्हणजे संपूर्ण प्रवास आहे. आणि मग त्याच्या पुढे आमच्या गप्पा रंगल्या आणि जवळजवळ 1.25 तास ते बोलत होते आणि त्या सगळ्या प्रश्नांमध्ये अगदी देव, ईश्वर, इथले वारकरी, उद्योजकता अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळत होती. त्यातल्या एका प्रश्नाने माझं संपूर्ण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, जो मला खूप महत्त्वाचा वाटतो शेअर करणं आणि आजच्या काळात आजच्या आपल्या उद्यमतेशी कनेक्टेड आहे. तो म्हणजे ते म्हणाले मराठी माणूस हा उद्योजकतेत का कमी पडतो असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले की मराठी माणूस हा नेहमी निवृत्तीचा विचार करतो. म्हणजे तो काय करतो की कुठेतरी नोकरी मिळवायची, 60व्या वर्षापर्यंत ती नोकरी करायची आणि मग त्यानंतर पेन्शनचा विचार करून रिटायर झालं की त्यावेळेला त्या काळात होता, आता परवडत नाही, पण गावाबाहेर काहीतरी कृतार्थ सार्थक असा बंगला बांधायचा आणि निवांत राहायचं आणि सगळे आपली जी स्वप्न आहेत ती पुढे ढकलायची. म्हणजे निवृत्ती झाल्यानंतर मी करीन, रिटायर झाल्यानंतर करीन, प्रवास कधी करीन, रिटायर झाल्यानंतर करीन. तो निवृत्तीसाठी जगत असल्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. तो लवकर मरतो. जो असं का नाही ठरवायचं की मी मरेपर्यंत काम करेन, मी आज 90व्या वर्षी देखील काम करतोय, कार्यरत आहे,
निवृत्तीचा विचारही माझ्या डोक्यात येत नाही, म्हणून माझं मन आणि शरीर सगळं साथ देतं आहे आणि मी काम करतो आहे. आणि ही उद्योजकाची भावना असते, उद्योजकाचं जी मानसिकता असते ती असते की तो निवृत्तीचा कधी विचार करत नाही. आणि तिथे मला तो टर्निंग पॉईंट मिळाला माझ्या आयुष्यातला, की माझ्या आयुष्यातलं पेन्शनचा विचारच संपला, त्यामुळे टेन्शन पण संपलं. आता आपल्याला मरेपर्यंत काम करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक जो क्षण आहे तो आनंदाने जगायचा, प्रत्येक क्षेत्रातला अनुभव घ्यायचा आणि प्रत्येक गोष्ट ही एन्जॉय करत जायची. त्यामुळे जगभर प्रवास झाला, वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभव घेणं झालं आणि हा सगळा जो प्रवास झाला तो शंतनुराव किर्लोस्करांच्या त्या मुलाखतीमुळे आणि त्या वाक्यामुळे झाला. आणि म्हणून मी पुणे मॅनेजमेंट असोसिएशन पण जॉईन केलं आणि गिव्हिंग बॅक टू सोसायटी ही जी मिशन आहे ते पण स्वीकारलं आणि त्यातनं हे आत्ता आपले 24 सगळे सत्र झालेली आहेत. आणि जेवढ्या क्षेत्रात मी काम केलं त्यातले प्रत्येकाला मी इथे बोलवून मुलाखती किंवा हे घेऊन ते अनुभव शेअर करण्याकरता आमंत्रित केलं आणि त्याच्यातून एक वेगळा संपूर्ण माध्यम क्षेत्रातला आढावा हा तयार झाला, जो 25वं लेक्चर झाल्यानंतर त्याचं आपण छोटंसं पुस्तिका किंवा त्याचं एक डॉक्युमेंटेशन करावं अशी विनंती मी संजय तांबट सरांना केली आहे. माधव गोखले त्याचं संपादन करणार आहेत. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते प्रकाशित करतील. आणि तुम्हाला सगळ्यांना आत्ताच मी घोषित करतो आनंदाची बातमी की 25वं लेक्चर हे आपल्या सगळ्यांचे आवडते तांबट सर आपला स्वतःचा प्रवास उलगडून सांगतात. कारण आपण स्वतःबद्दल खूप कमी बोलतो, आपण सगळी माहिती देतो, पण आपल्या स्वतःबद्दल स्वतःचा विचार स्वतःचा आढावा खूप कमी घेतो. आणि या निमित्ताने मी असं ठरवलं की चला आपण पण आपला एक संपूर्ण माध्यमातल्या प्रवासांचा आढावा घेऊया आणि आपण कशी सुरुवात केली, कसे काय आपण इथपर्यंत पोहोचलो याबद्दल विचार करूया. आणि ते करत असताना माध्यम आणि उद्यमता हा विषय घेतला. याचं कारण जर एक सूत्र काढायचं झालं तर या सगळ्यामध्ये एक उद्योजकता, उद्यमता, उद्योगीपणा हे सूत्र हे कायम दिसतं. त्यामुळे तो विषय घेऊन मी हा सगळा आजचा प्रवास मांडणार आहे. हे मांडत असताना फक्त मी माझं कौतुक काहीतरी करतोय, मी असं केलं, मी तसं केलं, मी ह्याच्यानंतर अमुक केलं तमुक केलं असं बघण्यापेक्षा ते स्वाभाविकपणे येणार, कारण त्यावेळेचे घेतलेले निर्णय असतात. पण असं पहा की 87 सालापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 80च्या दशकात, 90व्या दशकात ते आत्तापर्यंत माध्यमं कशी बदलत गेली तसा मी बदलत गेलो आणि त्या प्रकारे मी मला स्वतःलाही बदलवलं आणि या प्रत्येक माध्यमात काहीतरी प्रयोग केले, काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी फेल गेलो, काही ठिकाणी मिळालं. तर या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला एक पूर्णपणे अभ्यास होणार आहे, एक अंदाज येणार आहे की गेल्या 40 वर्षामध्ये माध्यमांचा काय प्रवास झाला आणि पुढे काय होणार. तर या दृष्टिकोनातनं या सगळ्या कडे पहा. तर माझी अगदी सुरुवात झाली उद्योगाची, ती म्हणजे 10वी झाल्यानंतर गरवारे कॉमर्स कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यामुळे स्वाभाविकपणे वेळ खूप होता. त्यावेळेला वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असताना 11वी-12वीतच होतो, ज्ञानप्रबोधिनीमध्ये एक स्पर्धा होती आणि तिथे विषय होता घर तिथे ग्रंथालय. वेगवेगळे विषय होते, प्रत्येकाने वेगवेगळे विषय घेतले होते. त्यातला घर तिथे ग्रंथालय हा विषय मी घेतला आणि तो मी एकट्यानेच घेतला होता, त्याच्यावर बाकी कोणीच बोललं नाही. त्यामुळे त्या परीक्षकांनी असं ठरवलं की आपण ह्याला विशेष पारितोषिक देऊ आणि ते विशेष पारितोषिक घेऊन मी माझ्या काकांकडे म्हणजे दमा मिराजदार त्यांना दाखवायला गेलो. त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे नेहमीप्रमाणे खूप कौतुक केलं, छान वगैरे म्हणाले. नंतर मी माझे दुसरे धाकटे काका वसंत मिराजदार यांच्याकडे गेलो. ते सुपर्ण प्रकाशन म्हणून त्यांचं प्रकाशन होतं. दमांचे सगळे संच नुकताच काढलेला होता. अगदी इंग्रजी पुस्तकांची भाषांतर, दुर्दम्यसारखं पुस्तक ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला प्रकाशनाचा, अशी सगळे प्रकाशन म्हणजे त्यांची होती. तर त्यांना मी दाखवायला घेऊन गेलो तर त्याने ते पाहिलं आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे तो म्हणाला की अरे वा छान, घर तिथे ग्रंथालय, मग नुसतं बोलणार आहेस का काही करणार आहेस. तुम्ही म्हटलं काय करायचं. तर
ते म्हणाला की हे काय, हे पुस्तकं आहेत, तुला जर प्रत्येक घरोघरी ग्रंथालय करायचं असेल तर हे पुस्तकं विकायला सुरुवात कर. आणि त्यांनी माझ्या हातात यादी दिली आणि पुस्तकं दिली आणि मी म्हटलं ठीक आहे, प्रयत्न करून पाहू. मी बऱ्याच जणांकडे गेलो, लायब्ररीमध्ये गेलो. पुस्तकं विकणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे, घेत नाहीत पुस्तकं कोणी. आणि सगळ्यांचा नकार. ग्रंथालयवाले म्हणायचे आमचं बांधलेले विक्रेते आहेत, आम्हाला ते 25% कमिशन देतात, 30% देतात, तुझ्याकडनं कसं काय घेणार. मग मी निराश झालो, कोणीच विकत घेत नाही म्हटल्यानंतर मी ठरवलं की आता ही पुस्तकं देऊन टाकायची आणि मला हे जमत नाही म्हणून सांगायचं. टिळक रोडला त्याचं ऑफिस होतं, मी टिळक रोडवरून येत होतो आणि शेवटचा ट्राय म्हणून तिथे एक ज्ञानविज्ञान ग्रंथालय, तर तिथे मी आज शिरलो आणि त्यांना दाखवली, म्हटलं अशी अशी यादी आहे आणि मी पुस्तक विक्री करतो. तर त्यांनी असं पाहिलं आणि म्हणजे दुर्दम्य, अरे वा तुझ्याकडे का, मला लगेच पाहिजे, किती वेळा घेऊन येशील. मी म्हटलं 10 मिनटात इथनं. तर म्हणे ये लवकर ये. मग म्हटलं 100 रुपयाचं पुस्तक आहे, पण कमिशन 25% द्या लागेल. म्हटलं ठीक आहे. मी गेलो, ते पुस्तक घेतलं, त्यांना दिलं आणि ते जे 15 रुपये मिळाले, म्हणजे 40% मला द्यायचे ते आणि 25% लायब्ररीला, ते जे 15 रुपये मिळाले, त्या 15 रुपयाच्या पहिल्या कमाईने संपूर्ण माझं हे बदललं. आणि मग मला पैसे मिळू शकतात, आपण कमवू शकतो. आणि मग मी पुस्तक विक्री करायला लागलो आणि त्यातून संपूर्ण माझा शिक्षणाचा खर्च हा फक्त पुस्तक विक्रीतनं झालेला. आणि त्या कृतज्ञतेपोटी मी कायम आत्तापर्यंत पुस्तकाच्या व्यवसायाशी कनेक्टेड राहिलो. आत्तासुद्धा पुणे पुस्तक महोत्सव असेल किंवा इतर सर्व संस्थांशी कायम राहिलो. आणि मग काय झालं की पैसे मिळायला लागल्यानंतर आमचे सगळे मित्रमंडळी पण वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय करायचो, पैसे मिळवायचो. ते सगळेच ग्रुप असा बनला आणि त्याच्यातनं आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम करायला लागलो. परिचय नावाची संस्था आम्ही सुरू केली. युवन्मेष नावाचा युवक महोत्सव त्या काळात आम्ही भरवला. याचं कारण ती आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि त्यातून मग ते युवन्मेष हा अशी कल्पना होती की स्पर्धा नको, ॲप्रिसिएशन शिकलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही गरवारे कॉलेजमध्ये ते 3 दिवसाचा महोत्सव भरवायचो आणि त्यात मोठमोठे म्हणजे भीमसेन जोशी, जसराजजी, नंतर रोहिणी भाटे, चित्रकलेतले कोण, अभिषेकी बुवा, नंतर सगळे दिग्गज लोक हे आपापल्या शिष्यांना किंवा यांना सुचवायचे आणि त्यांची गाणी, त्यांचं चित्रकला, त्यांचे संगीत किंवा त्यांचे सगळे वेगवेगळे कलाप्रकार होते. वक्तृत्वसुद्धा त्यात होतं. त्यात अविनाश धर्माधिकारी, जावडेकर, प्रमोद महाजन आले होते, त्या हरी नरके होता, अशा त्यामुळेच सगळी मंडळी त्यात सहभागी व्हायची. आणि ॲप्रिसिएशन, एकमेकांची स्पर्धा नाही, एकमेकांना ॲप्रिसिएट करायचं, अशा प्रकारचा तो महोत्सव पुढे 5 वर्ष चालला. आणि त्या युवक महोत्सवातनं एक संयोजक म्हणून थोडीशी घडण त्याच्यामध्ये झाली. पण ते संयोजक का घडलो याचा जर आढावा घेतला तर लक्षात येतं की 1985 साली युवक वर्ष होतं आणि त्या युवक वर्षात मी गोव्याला विवेकानंद केंद्राचं शिबिर होतं, युवा शिबिर होतं, योग शिबिर होतं. पहिलं युवा शिबिर त्यांनी ऑर्गनाईज केलेलं आणि त्याला नागेंद्रजी हे आत्ताचे योगा गुरु, ज्यांनी हे योगा डे वगैरे सुरू केला, ते त्यांचं ते पहिलं शिबिर होतं. ते नासातनं आले होते सायंटिस्ट आणि ते प्रयोग करत होते. त्यांनी काय प्रयोग केले मला माहीत नाही, पण नंतर मी संयोजक झालो आणि हे अशा सगळ्या उपक्रम शिल्लतेला लागलो. ती एनर्जी जी मिळाली ती तिथे मिळाली असं मला वाटतं. कारण तीच टीम पुढे परिचयची टीम ही झाली आणि ही संस्था मोठी झाली. पुढे मी अरुणाचल प्रदेशला त्या वर्षी गेलो, तिथलं सगळं काम पाहिलं. तिथून आल्यानंतर ती जी एनर्जी होती त्यातनं असं झालं की आपण एक युवक संस्था केली आहे. तर योगा नावाने यूथ ऑर्गनायझेशन्स अँड ग्रुप असोसिएशन असं म्हणून आपण एक संघटन बांधूया. आणि त्यासाठी उत्सव 85 नावाचा मोठा उपक्रम आम्ही केला, जे फक्त पुण्यातच नव्हे भारतात याची नोंद झाली पाहिजे. ते मिरवणूक नाट्य आम्ही केलं. जवळजवळ 30-40 संस्था, युवक संस्था होत्या, 400 मुलं होती आणि सगळ्यांनी मिळून 8 दिवस प्रोग्राम चालू होता टिळक स्मारक मंदिरामध्ये. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी 12 जानेवारी 1986ला मंडईपासून आमची मिरवणूक निघाली. ती बाजीराव रोडनी, टिळक रोडनी, पुढे लक्ष्मी रोडनी शनिवारवाड्यावर गेली आणि तिथे व्यसनाधीन युवकाचा पुतळा जाळला गेला.
आणि ते संपूर्ण मिरवणूक नाट्य म्हणजे असं होतं की वास्को दी गामा इथे आला तिथपासून ते इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत, नुकतीच ती झाली होती, तिथपर्यंतचा संपूर्ण इतिहास हा मिरवणुकी नाटकातनं घडत जातो आणि त्याच्या भोवती म्हणजे सगळी माणसं पण ती पाहत पाहत पुढे जात होती. आणि ते मिरवणूक नाट्य हे असा प्रयोग हा पहिल्यांदाच झाला. विनिता पिंपळकरांनी दिग्दर्शन केलं होतं. आमच्या मोहन रानडेने त्यात सहभाग घेतला होता. पोर्तुगीज वास्को दी गामा झाला होता तो. पण अशा प्रकारचे प्रयोग हे त्यावेळेला आम्ही केले आणि त्याच्यामधनं पुढे ही संस्था पण मोठी झाली. पण त्यात आर्थिक नुकसान झाल्यामुळे ही योगा ही जी कन्सेप्ट आहे ती बाजूला पडली आणि पुढे सगळं परिचय संस्थेला त्याची आर्थिक जबाबदारी घ्यावी लागली. ते पैसे फेडण्यासाठी आम्ही संजय अभ्यंकरचं पहिलं गाणं मैफिल ऑर्गनाईज केली होती, ज्यातनं पैसे फंड्स मिळाले. आता ही सगळी नावं मोठी झाली आहेत. हे 40 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतोय. त्या काळामध्ये जे रुजलं त्यातनं आता ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आता पाठीमागे बघताना त्यामध्ये मजा वाटते. असं करत असताना BCom झालो, MCom करत होतो. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे CA ICWA करिअर करायचं असं होतं. मी ICWAचं पाथ पकडला. पहिलं मी हे 6 महिन्याचं पहिली परीक्षा दिली आणि माझा चुलत भाऊ चंद्रहास मिराजदार हा ज्याला जर्नलिझम करायचं होतं म्हणून पुण्यात आला आणि त्याला ज्या एंट्रन्स एक्झाम द्यायची होती तर त्याला दाखवायला म्हणून मी इथे आलो. माझ्या डोक्यात कुठेही नव्हतं की आपण जर्नलिझम करावं किंवा पत्रकार व्हावं. तर तिथे भेटले. अभिराम भडकमकर भेटला, गिरीश केमकर भेटला आणि ते म्हणाले की तू बाहेर बसणार त्याची वाट पाहत, त्याच्यापेक्षा आत बस, दे परीक्षा, काय जातं. आणि मी म्हटलं चला टाईमपास असं म्हणून मी आत बसलो आणि त्या परीक्षेमध्ये मलाच सगळ्यात जास्त मार्क मिळाले. त्याच्यामुळे काय झालं की मी नाही मला काही करायचं नाही असं मी परांजपेंना आणि यांना सांगितलं. ते म्हणाले अरे तुझ्यामध्ये गुण आहेत. आणि तो पहिलीच बॅच होती ती डिप्लोमाची. आपले गोपाळराव पटवर्धन होते आणि संजय संगवई ते तर खूपच मागे लागले की तू घे ॲडमिशन आणि MCom करता येतं, तुला जमेल, तुला खूप छान वाटतंय. मी आता एवढी मोठी माणसं म्हणतात म्हटल्यावर आपण केलं पाहिजे म्हणून मी जॉईन झालो. आणि सांगतो की त्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. करिअरचा जो टर्निंग पॉईंट असतो ना तो अशा घटनांमधनं घडतो की आपल्या आतमधलं जे काय आहे ते कदाचित आपल्याला दिसत नाही पण बाहेरच्याला दिसतं. ICWAला करत असताना मला जे आकड्यांचं टेन्शन होतं ते इथे नव्हतं. मी शब्दप्रधान माणूस आहे हे या लोकांनी ओळखलं आणि मला इथे जॉईन करून घेतलं. आणि त्यानंतर मी परत मागे वळून पाहिलं नाही. इतक्या गोष्टी करायला मिळाल्या. त्याच वेळेला ग्रंथमोहळ म्हणून एक मोठ्या ग्रंथालयाने 50 ठिकाणी एकाच वेळेला प्रदर्शन केलं होतं. त्याचं सांगता समारंभ इथे करणार होते. तर त्याचं संपूर्ण प्रमुख संयोजन हे माझ्याकडे आलं आणि तो 8 दिवसाचा कार्यक्रम आम्ही केला. कारण ऑलरेडी मला उत्सवचा अनुभव होता त्याच्यामुळे तो सगळा हे घेतला. आणि त्यामुळे महाराष्ट्रभरच्या सर्व लेखक मान्यवर मंडळींशी आणि यांच्याशी ओळखी झाल्या. त्यातून एक हे वाढलं आणि मग मी ग्रंथालयाचं पण काम करायला लागलो. कारण पुस्तक विक्री हा माझा आवडीचा विषय होता. आणि इथे अल्का टॉकीज चौकात सवंगडी म्हणून आम्ही एक फक्त मुलांसाठीचं पुस्तकाचं दुकान सुरू केलं ज्याच्यामध्ये सगळे मोठमोठे लेखक यायचे. मी भाग्यवान समजतो स्वतःला की मोठमोठे लेखकांशी त्यामुळे संपर्क आला. पु ल देशपांड्यांपासून नारायण सुरवंतपर्यंत. आणि तुम्ही म्हणाल ते शरद जोशींपासून ते जे काही नाव घ्याल ते सगळेच तिथे यायचे आणि तिथे गप्पा व्हायच्या, बोलणी व्हायची. त्यामुळे एक अतिशय छान इंटरॅक्शन सुरू झाले होते. म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आवडीचा आनंदाचा भाग म्हणजे पु ल देशपांडे, सुनीताबाई दोघंच दुकानात आलेले आहेत. मी काउंटरवर बसलेलो आहे आणि पु ल देशपांडे, सुनीताबाई पुस्तकं पाहत आहेत. पु ल देशपांड्यांनी एक 5000 जोक्सचं पुस्तक काढलं आणि ते काउंटरपाशी माझ्यासमोर बसून आम्हाला दोघांना विनोद वाचून दाखवत होते. त्यात अशी लिस्ट होती डॉक्टरचे वरचे विनोद, वकिलांवरचे विनोद आणि ते विनोद वाचून दाखवत होते आणि आम्ही दोघंच हसत होतो. आता हा अनुभव हा विलक्षण या सगळ्या याच्यामध्ये आला. पण त्यामुळे झालं असं की माझा हा प्रवास हा एकीकडे चालू असतानाच करिअरच्या दृष्टिकोनातनं त्यावेळेला लोकसत्तामध्ये मी बातमीदारी करायला तेही नंतरचा भाग आहे. ॲक्च्युली ग्रंथालयाचं ग्रंथमोळ आणि हे सगळं चालू असताना ग्रंथालयात मी थोडासा इन्व्हॉल्व झालो जास्त आणि पुस्तकाच्या याच्यामध्ये व्यवसायात जास्त शिरलो.
आणि मग माझ्या आयुष्यात एक वेगळा आणखीन पॉईंट आला जो परत टर्निंग पॉईंट होता. एके दिवशी मला माझ्या वडिलांच्या मित्राचा फोन आला. ते WIAचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, ठोंबरे म्हणून. आणि त्यांनी फोन करून मला सांगितलं की तू काय करतो आहेस. म्हटलं माझी परीक्षा आहे, उद्या MCOMचा पेपर आहे. तर म्हणे ते ठीक, 8 दिवसांनी पेपर आहे. तू असं कर, उद्या किर्लोस्कर प्रेसमध्ये जा आणि तिथे महाबळांना भेट आणि तिथे तुझं अपॉइंटमेंट लेटर तयार असेल मॅनेजर म्हणून, तर ते तू ॲक्सेप्ट कर आणि तू नंतर तुझ्या ह्याला परीक्षा वगैरे झाल्यानंतर ये. बाकी तू आल्यानंतर मी सांगेन तुला काय. आणि मी गेलो तिथे ढेरे म्हणून होते, त्यांनी मला पत्र दिलं. मी ते स्वीकारलं आणि नोकरी, अजून आपण पास पण व्हायचो आहे आणि आपल्याला डायरेक्ट मॅनेजर किर्लोस्कर प्रेस म्हणून नोकरी आणि पगार किती, 1800 रुपये. त्या काळामध्ये तो पगार खूपच मोठा होता. म्हणजे लॉटरी लागल्यासारखं झालं. मी आनंदाने ती MCOMची परीक्षा दिली. पण आल्यानंतर जे काय संकट होतं ते कळलं की त्या किर्लोस्कर प्रेसमधनं अपूर्व पब्लिकेशन्स म्हणून मॅनेजमेंट बदलत होती आणि त्यांना तिथे जे काही राजकारण चाललं होतं त्याच्यामध्ये एक माणूस असा होता की हा आम्ही नेमलेला आहे. आता मॅनेजर नाही आहे तर हा आम्ही नेमलेला आहे. याला मॅनेजमेंटची पण सवय आणि जर्नलिझम पण करतो आहे, त्यामुळे हा सुटेबल आहे असं म्हणून मला त्यांनी नेमलं होतं. आणि तिथे माझ्याच समोर, कारण मी मॅनेजर होतो, ते सगळे डायरेक्टर्स वाद घालत होते माझ्यावरनं की हा कसा नेमला म्हणून. आणि मिनिट्स मी लिहित होतो. आणि शेवटी त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की चला दोन्ही गटांमधला एक माणूस घेऊ, ह्याला काय मॅनेजरियल काम देऊ आणि दुसऱ्या त्याला एडिटोरियल काम देऊ आणि प्रिंटिंग प्रोडक्शनचं काम देऊ आणि दोघंही राहू देत, कारण दोन्ही गटांना आपापली माणसं हवी. आता या ह्याच्यामध्ये मला काही सवय नव्हती. मी म्हटलं मला नाही असं काम करायचं या ह्याच्यात. तर ते त्यांनी सांगितलं समजावून की तू पहिल्यांदा बिझनेस शिक. मीडियामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो बिझनेस काय तो शिक, म्हणजे तुला संपादन किंवा हे सगळं करता येईल. पण ते काय क्रिएटिव्ह काम आहे ते तुला येईलच. बिझनेस तुला जमणार नाही, तो तुला शिकण्याची संधी आहे. आणि मग कॉम्प्रोमाइज होऊन माझा पगार 1800चा 1200 रुपये झाला. त्यांना काय 1200 दिला गेला. मी अजून खट्टू झालो. हे असं फार विचित्र असतं. आणि नंतर मी काम करायला लागलो आणि ते आमची मासिक वगैरे वेगवेगळ्या योजना खेळून वाढवली वगैरे, सगळा त्याचा इतिहास आहे. आणि ते संपूर्ण कंपनी प्रेसमधनं इकडे हलवणं हे सगळं काम मी केलं. त्यामुळे कंपनी लॉपासून लेबर लॉपर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास त्या काळामध्ये माझा झाला. आणि बिझनेस काय आहे ते नेमकं कळायला सुरुवात झाली. आणि एक तर केस अशी आहे की रॉयल्टीवरनं मी 1.5 लाख रुपयांचा त्या काळातला किर्लोस्कर प्रेसवरती क्लेम केला आणि तो सँक्शन झाला. इतकं ते सगळं मॅनेजमेंटमध्ये मी इन्व्हॉल्व झालो होतो. आणि झालं, आम्ही कर्वेनगरला शिफ्ट झालो. तिथे आता मॅनेजर हे करून, आणि मी ठोंबऱ्यांना म्हटलं होतं मला एडिटोरियलमध्ये रस आहे, मला तुम्ही त्याचं पण काम दिलं पाहिजे, फक्त मॅनेजर म्हणून मी राहणार नाही. पण नंतर ते म्हणाले नाही, तू हेच काम खूप छान करतोस, आपल्याला एडिटोरियलमध्ये कोणी मिळेल, तुझा जो वय लहान आहेस तू, त्यामुळे तर मी झालो खट्टू. आणि मी म्हटलं की मग मला नाहीच काम करायचं. आणि मी ते सोडलं आणि निघून गेलो. ते निराश होतो, फ्रस्ट्रेट होतो की असं कसं शब्द फिरवला, काही करता येत नव्हतं वगैरे वगैरे. शेती करायला निघून गेलो पारगावजवळ. आणि त्यानंतर शेती करत असताना मी ठरवलं की हे कॉर्पोरेट वर्ल्ड आणि ही कॉम्पिटिशन आपल्याला काही झेपणार नाही, हे सगळे लोक असेच आहेत, आपण आता सामाजिक कामच करणार. आणि तिथे शेती शिकलो. शेतीचे सगळे वेगळे प्रकार आहेत, ते बोलत नाही मी, पुढे मला सिनेमाला त्याचा उपयोग झाला. पण त्यावेळेला एक घटना अशी घडली की तुम्हाला खडगपूर माहिती आहे का, पुणे सोलापूर रोडवर एक छोटंसं गाव आहे उरळी कांचनच्या पुढे. तिथे विमान पडलं ह्याचं. तेव्हा मिग विमानांबद्दल खूपच चर्चा होते. मिग विमान पडलं, 2 वैमानिक गेले. आणि जर्नलिझम केलेलं असल्यामुळे मी तिथे पाईप आणायला उरळी कांचनला गेलो होतो. ते पाईप काही आले नाहीत. आणि पण ते विमान पडल्याची बातमी कळली म्हणून मी सायकल भाड्याने घेतली आणि तिथपर्यंत गेलो, ते पाहिलं सगळं आणि परत घरी आलो. त्यावेळेला मी लक्षात आलं की लोकसत्तामध्ये ती बातमी नाही आहे. म्हणून मी टाकळकरांना फोन केला, त्यावेळी लोकसत्ताचे संपादक होते. म्हटलं असं असं मी पाहून आलो आहे आणि तुमच्याकडे बातमी नाही आहे. तर म्हणजे ये लगेच आणि लिहून दे. मग मी इंडियन एक्सप्रेस ऑफिसमध्ये गेलो आणि ती बातमी लिहून दिली.
आणि त्यानंतर त्यांनी विचारलं काय करतोयस वगैरे. म्हणजे तू काय तिकडे शेती वगैरे करतोयस, तू ये लोकसत्ता. मी मध्ये म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी परत तिकडे गेलो. उरळी कांचनला जात असताना लोकसत्ता विकत घेतला आणि पाहिलं तर फ्रंट पेजवर फोटो टाकलेला होता त्या विमान पडल्याचा खड्ड्याचा, आणि फ्रंट पेजवर बायलाईन होती प्रसाद मिरासदार यांच्याकडून. आता ही बायलाईन ही काय गोष्ट असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी अतिशय हरकलो आणि ही दाखवायची कुणाला. त्यावेळेला ट्रक आला, त्या ट्रकवर पाईप टाकले होते, शेताकडे चाललो होतो, मजूर होते आसपास. तर त्या मजुरांना मी दाखवलं त्या खडगपूरच्या इथे ना काल विमान पडलं होतं, मी गेलो, ती बातमी मी दिली आहे, हे बघा प्रसाद मिरासदार यांच्याकडून. ते गोंधळलेले, ते असे काय वेडा माणूस आहे आज म्हणून पाहायला लागले. पण कुणाला तरी सांगावं अशी एक ती भावना असते, ती निर्माण झाली. आणि मग आम्ही पुढे गेलो आणि मग टाकळकरांनी खूप फॉलो केलं. नाही तू आलाच पाहिजेस, तुला हे करतो. आणि मी जॉईन झालो. पहिल्यांदा व्हाउचरवर 6 महिने काम करत होतो. त्यावेळेला खूप अनुभव घेतले. म्हणजे तेव्हा निवडणुका चालू होत्या आणि एक दिवस एका उमेदवाराबरोबर अशीच मी मालिका तेव्हा केली. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, अतुल संतानी आणि अण्णा जोशी या तिघांबरोबरही मी फिरलो. त्याचप्रमाणे अनेक बातम्या झाल्या. त्यातल्या काही वेगळ्या होत्या. म्हणजे चंद्रशेखरच्या याच्यात नानासाहेब गोऱ्यांनी एक साधं पत्रक काढलं, पण त्यात बातमीचं मूल्य कळलं की त्यांनी लिहिलं होतं की चंद्रशेखर यांनी हे पंतप्रधानपद घेऊ नये, कारण 2 बायलांच्या नवऱ्यासारखं त्याची अवस्था होईल. तर ते पत्रक पाहून मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना विचारलं म्हणजे काय. तर ते म्हणाले की कसं असतं की तरुण दोन जर बायका असतील तर तरुण बाई ही सगळे पांढरे केस उपटून काढते आणि म्हातारी बाई सगळे काळे केस उपटून काढते. त्याच्यामुळे त्याची अवस्था अतिशय वाईट होती, तशी यांची अवस्था होणार आहे. हे सगळं जसंच्या तसं आम्ही छापलं. तेही बायलाईन सकट आल्या. तर तुम्ही सगळे पत्रकार आहात म्हणून बायलाईनचं महत्त्व आणि त्या बातम्या हे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पण त्यावेळेला अशी घटना घडली की बचाव ताईवाला आणि माझं अपॉइंटमेंट आता 1 वर्षाचं माधव गडकरी संपादक होते मिळणार, त्याच वेळेला नेमका बचाव ताईवाला म्हणून इंडियन एक्सप्रेसने असं ठरलं की 1 वर्षभर कुठलीही नवीन अपॉइंटमेंट घ्यायची नाही. आता हे जेव्हा टाकळकरांनी सांगितलं तेव्हा मी परत फिरुमसला झालो. बरं डोक्यामध्ये काही असं नोकरीचं हे नाही ना, उद्योजकता भरलेली. मी म्हटलं मी नाहीच करणार, मला नोकरीच नाही करायची. आणि मग मी टाकळकरांनी जे सकाळमध्ये काम केलेलं होतं ते होतं सकाळ वृत्त आणि फीचर्स, न्यूज अँड फीचर्स म्हणून त्यांनी एक वेगळा विभाग त्यांना दिलेला होता आणि एकटेच ते काम करायचे. गच्चीवर एकच रूम होती आणि त्यांना एक असिस्टंट होता. तर त्यावेळी ते वाचलं होतं. किर्लोस्करांची माझी चांगली मैत्री झाली होती, मुकुंदराव किर्लोस्करांची. ते स्वतः फीचर एजन्सी चालवायचे. तर ह्या कल्पना मला खूप आवडल्या होत्या आणि त्यातनं युनिक फीचर्स ही फीचर एजन्सीची कल्पना घेऊन आम्ही इथल्याच रानडेमधल्याच विद्यार्थ्यांना, मी मित्रमंडळींना बरोबर घेऊन, आणि सुहाससारखा संपादक त्यात होता त्या किर्लोस्कर मासिकांमुळे मिळालेला, असं घेऊन आम्ही 4 जणांनी, मी, सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी आणि संतोष कोल्हे, त्यातला आनंद अवधानी आणि संतोष इथे शिकत होते, मी बाहेर पडलो होतो, मी लोकसत्तात होतो, आम्ही मिळून ती फीचर एजन्सी सुरू केली. आणि मग आर्थिक गरज लक्षात घेऊन संतोषला माझ्या जागी लोकसत्तामध्ये तो गेला, मी इथलं पूर्ण पाहायला लागलो आणि आमचं हे फीचर एजन्सीचं हे सुरू झालं. आता कसे गोष्टी असतात उद्योजकता म्हणून समजून घ्यायचे. मला ती का अपील झाली, त्याच्यामधला सगळ्यात मोठा भाग हा फीचर लेखन हे होतंच, पण मी कॉस्टिंगचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्या लक्षात आलं की 100 रुपयाचं आर्टिकल आपण जेव्हा लिहितो, म्हणजे 75 रुपये तेव्हा दिली जायचे, तर 75 रुपयाचं आर्टिकल आपण लिहितो, 25 रुपयाचं त्याच्यावर एडिटिंगचे संस्कार होतात, ते प्रॉडक्ट तयार होतं 100 रुपयाचं. आणि हे 100 रुपयाचं प्रॉडक्ट हे जर 4 ठिकाणी 6 ठिकाणी जर दिलं गेलं तर त्याचे 600 रुपये होतात. आता ही उद्योजकता आहे. त्यावेळेला हे स्टार्टअप वगैरे काही कन्सेप्ट नव्हत्या, पण मला ती कल्पना फार भारावून गेलो मी, आणि हे आपल्याला करायचं, याच्यामध्ये पैसे मिळतात. आणि मग सगळ्या महाराष्ट्रातल्या संपादकांना भेटीगाठी सुरू झाल्या. त्या सगळ्यांना बोलत असताना नाशिकला गेलो असताना तिथे आपले पोतनीस गावकरीचे ते भेटले, आणि तेव्हा दादासाहेब पोतनीस, आणि त्याच वेळेला तिथे सराफ, दत्ता सराफ म्हणून संपादक होते मोठे, ते रविवार पुरवणी पाहत होते.
तर त्यांनी जी कल्पना दिली त्याला त्यांनी टर्निंग पॉईंट मिळाला. ते काय म्हणाले की तुम्ही एक एक आर्टिकल देत गेला तर कोण हिशोब ठेवणार, तुम्हाला पैसे कसे मिळणार आणि काय होणार. त्याऐवजी असं करा, अख्खी पुरवणी जर तुम्ही दिलीत, कव्हर स्टोरीपासून ते व्यंगचित्रापर्यंत अख्खी पुरवणी करून द्यायची, त्यातलं काय वापरायचं ते आम्ही ठरवू. ती कल्पना खूप क्लिक झाली आणि ते आम्ही जवळजवळ 1500 का 1800 रुपयाला एक पुरवणी अख्खी तयार करून द्यायचो. आणि ते पॉप्युलर व्हायला लागली, सगळीकडे युनिक फीचर्स यायला लागलं. आणि मग एका ह्याच्यात दिल्यानंतर देशदूत मागे लागलं, समोरचा अपोजिट पेपर की आम्हालाही सर्व्हिस द्या. मग आम्ही दुसरी पुरवणी केली आणि दोघांनाही आम्ही 2 वेगवेगळ्या पुरवण्या द्यायला सुरुवात केली. त्यामुळे लिहिणारे वाढले. बरं, गंमत अशी झाली की आम्ही एकमेव असे होतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रात पोहोचत असल्यामुळे सर्व वर्तमानपत्रांपेक्षा अधिक असं आमचं सर्क्युलेशन होतं. त्यामुळे तेंडुलकरांपासून शरद जोशींपर्यंत सगळे आवर्जून लेख लिहायचे की युनिक फीचर्समध्ये आलं पाहिजे. आणि मग तो सगळा स्प्रेड व्हायला लागला आणि त्यातून हा संपूर्ण काय युनिक फीचर्स ही उभी राहिली आणि आर्थिकदृष्ट्या पण सबल व्हायला सुरुवात झाली. पण त्याचा जो थॉट होता, त्या थॉटमध्ये एक सामाजिक कारण होतं. आणि जे मला इथे शिकायला मिळालं रानडेमध्ये, ते म्हणजे इथे त्यावेळेला विकास पत्रकारिता नावाची नवीन विषय झाला होता. आणि त्याच्यामध्ये विनय हर्डीकर आणि संजय संगवई दोघं ते घ्यायचे. तर ते घेत असताना विकास पत्रकारितामध्ये संजयचं मला अगदी स्टेटमेंट आठवतं की संपूर्ण आपल्या वर्तमानपत्रात आणि मीडियामध्ये सगळी निगेटिव्ह स्टोरीज येतात, नकारात्मक सगळ्या गोष्टी येतात. याचं कारण त्या खपल्या जातात. पण पॉझिटिव्ह स्टोरीज आणि डेव्हलपमेंटल स्टोरीजची स्पेस आपल्याला तयार करावी लागते आणि हे आपलं काम असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. आणि युनिक फीचर्सने बहुतांश वेळा तेच काम केलं आणि विकास पत्रकारिता ही जपली. कारण त्यावेळेला वर्तमानपत्र कुठे मिळायची, वाचली जायची तर गावामधल्या झाडावरती असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या याच्यामध्ये ती पेपर टांगलेले असायचे. आणि तिथे घेऊन तिथे जर चांगले विचार पोचायचे असतील तर आपल्याला तिथपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून युनिक फीचर्सची त्या पद्धतीने रचना आणि झाली. त्याच्या पुढे मग अजून भाग आला तो म्हणजे दिवाळे. विनय हर्डीकर आणि संजय संगवई यांना कदाचित फारशी माहिती नसेल, त्यामुळे ते दोघांबद्दल थोडंसं सांग. विनय हर्डीकर हे शेतकरी संघटनेचे म्हणजे लोकसत्ताचे वार्ताहर, पत्रकार आणि मुख्यतः त्यांनी शेतकरी संघटनेचं काम केलं, ती पोचवली सर्वांपर्यंत, लोकांपर्यंत. हे खूप मोठं काम त्या चळवळीत जाऊन त्यांनी त्या काळात केलं. त्याचप्रमाणे ते इथे शिकवायला होते, बरीच वर्ष होते. आता ते मला वाटतं 75पेक्षाही जास्त वय आहे झाली आता त्यांची. आणि दुसरे संजय संगवई, ते आता आपल्यात नाही आहेत, पण संजय संगवईने नर्मदा बचाव आंदोलन हे इंग्रजी आणि मराठीवर त्याचं प्रभुत्व होतं. आणि इथे मी विद्यार्थी असताना ते शिक्षक होते, पण मित्र झाले होते. आम्ही त्यांच्या घरी राहायचो. सगळ्याच ह्याच्याबद्दल म्हणजे जे काही वैचारिक जडणघडण झाली ते संजय संगवईच्या मैत्रीमुळे झाली. त्यांनी ही विकास पत्रकारिता ही खूप डोक्यामध्ये घातली. आणि नर्मदा बचाव आंदोलन किंवा मेधा पाटकरांना भारतभर किंवा सगळ्या मीडियामधनं पोचवण्याचं मोठं काम संजय संगवईंनी केलं. तर पत्रकारितेचं माध्यमाचं हे खूप मोठं रोल असतो की तुम्ही जो काही विचार पोचवू शकता ही ताकद कितीतरी मोठी असते. तर त्याच्या पुढेचा भाग जो झाला इथपर्यंत प्रिंट मीडियाचा सगळा पार्ट होता. युनिक फीचर्सही सुरू झालं होतं. मग आता लोक वाचतात कुठे, तर दिवाळी अंकात आपल्या सगळ्याकडे सगळ्यात जास्त वाचलं जातं. म्हणजे 50-60% तरी लोक दिवाळी अंक वाचतात ज्याच्यातनं विचार घेतात. त्यामुळे आम्ही दिवाळी अंक काबीज करायचं ठरवलं आणि सर्व दिवाळी अंकात त्या काळातल्या लोकांना आठवत असेल युनिक फीचर्स बायलाईन घेऊन अंक असायचे, परिसंवाद असायचे, विशेष अंक आम्ही काढायचो. युनिक फीचर्सच्या मग पुढे असं झालं की त्याच वेळेला युनिक फीचर्ससाठीच मी मुलाखत घेण्याकरता नारायण सुर्वेंच्या मुलाखत घ्यायला मुंबईवर अंक करत होतो. तर पहिल्यांदाच मी त्या भूपेश गुप्ता भवनमध्ये गेलो आणि सुर्व्यांची मुलाखत घेतली. तिथून बाहेर पडत असताना त्यांनी तिथल्या लोकांची ओळख करून दिली, विश्वासराव आणि सुकुमार दामले म्हणून. तर ते बोलता बोलता म्हणाले, काय तुम्ही पुण्याची माणसं, आमचं एक दुकान आहे इकडे भानविलास टॉकीज चौकात, तर ते आम्ही बंद करणार आहोत. तर मी म्हटलं, अहो नका करू, कोणतरी मिळेल तुम्हाला. तर म्हणजे नाही, प्रयोग खूप झाले पण आता काय ते होत नाही, आम्ही बंद करणार आहोत. तर मी ते ठीक आहे म्हटलं, खाली आलो. रवींद्रच्या इथनं जात असताना तेव्हा मोबाईल नव्हते, STD बूथ होते.
तर मी अस्वस्थ झालो आणि मी परत सुरुवातीला फोन केला आणि म्हटलं की सर मी खूप अस्वस्थ आहे, कारण पुस्तकाचं दुकान बंद नव्हतं. लक्ष्मी रोडला साड्या वगैरे सगळं खपतात, हे चांगलं पुस्तकाचं दुकान बंद होत आहे, मला मी काय करू शकतो मला सांगा. तर ती माझ्या आवाजातली तळमळ पाहून वाटलं असं त्यांनी मला परत बोलवलं, परत त्यांच्यासमोर बसवलं आणि म्हणाले की ह्याला असं वाटतं की काय करता येईल. तर ते दोघं म्हणाले की उद्या आम्ही चाललो आहे ते बंद करायला, तर तुम्ही आमच्याबरोबर चला, किल्ली तुमच्या ताब्यात देतो. आणि मी काहीही हे नाही ना, ओळख नाही, पाठीमागचा हे नाही, कुठलंही मी त्या चळवळीत किंवा काही सहभागी नाही, पण त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आम्ही दुसऱ्या दिवशी आलो, ते दुकानात गेले, मी घरी गेलो, वडिलांना सांगितलं असं असं झालं आहे, तुम्ही माझ्या स्कूटरवरनं त्यांना घेऊन आलो, त्यांनी स्टॉक मोजला, किल्ली माझ्याकडे दिली, दुपार जेवण केलं आणि ते गेले परत. असं ते मला ते दुकान चालवायला मिळालं. पुढे 5 वर्ष चालवून मी जसेच्या तसं परत केलं. आत्ता गेलेले कॉम्रेड पाटकर मला नेहमी म्हणायचे की अरे चांगलं मिळालं दुकान, तू परत कसं काय केलंस, कोट्यावधी रुपये रक्कम आली असती त्याची. तुम्ही त्यांना म्हणायला की ज्या पद्धतीने त्या सुरव्यांनी मला दिलं त्याच निरपेक्षपणे मी परत केलं, आणि अजूनही ते आहे दुकान. तर ते दुकान वाचवल्याचा समाधान आणि आनंद मला नक्की आहे. आणि तिथे मग अभिरुची ग्रंथदालन म्हणून ते दुकान चालवत होतं, त्यात सर्व प्रकारची पुस्तकं होती. तिथे काय झालं की आपोआपच सगळ्या चळवळीतले सगळ्या विचारांचे सगळी माणसं जमायला सुरुवात झाली, अनेक उपक्रम त्याच्यामधनं व्हायला सुरुवात झाली. आणि तिथे एक सांस्कृतिक केंद्र, त्यावेळेला सार्वजनिक काका म्हणून चिडवायचे मला, कारण सगळेच तिथे यायचे, आणि एक सांस्कृतिक केंद्र तयार झालं आणि त्यातून एक व्याप्ती पुस्तकांची वाढली. एकदा हातात घेतल्यानंतर काय झालं असेल तर ती सर्व पुस्तकं म्हणजे त्यांच्या गोडाऊनच्या आम्ही महाराष्ट्रभर फिरून सगळी संपवली, बरेच पुस्तकं विक्री केली. सगळ्यांनी वाचावं, प्रत्येकाने वाचावं अशा प्रकारची लिस्ट करून शाळांमध्ये, विशेषतः सामाजिक संस्थांमध्ये, गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये ती लायब्ररीज उभ्या राहाव्यात म्हणून प्रयत्न केले. आणि त्या 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी पुस्तकं पोचवण्याचं काम हे तेव्हा घडलं. हे करत असताना स्वाभाविकपणे किर्लोस्करमधल्या ठोंबऱ्यांची नजर माझ्यावर होती. त्यांनी पाहिलं की याची प्रगती होती आहे, न्यू फीचर्स आहे, दुकान काढलं आहे, अमुक झालं आहे. ते माझ्याकडे आले दुकानामध्ये आणि मला म्हणाले की अरे माझं चुकलं, तू साहित्य काय तुला संपादक व्हायचं ना, ते हो, पण तू किर्लोस्करमध्ये ये आणि हे कर. आणि मी परत जॉईन झालो. त्यावेळेला कार्यकारी संपादक म्हणून जॉईन झालो, महाबळ संपादक होते आणि मॅनेजमेंटची पण जबाबदारी मी घेतली. आणि त्यावेळेला त्यामुळे 3 एकाच वेळेला प्रोप्रायटरी माझं अभिरुची ग्रंथदालन, पार्टनरशिप युनिक फीचर्स आणि अपूर्व पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी, ज्याच्या थ्रू किर्लोस्कर मासिकांचे किर्लोस्कर श्री मनोहर ही सगळी मासिकं, केसरी दिवाळी अंक, हे सगळं एकाच वेळेला मी ह्या 3 गोष्टी ह्या चालवत होतो. माझं मुंबईला ऑफिस होतं, मुंबईला मी मंत्रालय कव्हर करायचं त्या काळात. सुनील तांबे, हां, तो एक हे राहिला फेल्युअर झालेला की जसं युनिक फीचर्स होतं तसं आपण न्यूज एजन्सी काढावी अशी महत्त्वाकांक्षा घेऊन मंत्रालयातल्या बातम्या कव्हर करून सगळ्या वर्तमानपत्रांना द्यायचं, असं एक तेव्हा फॅक्स नवीन आले होते. तर फॅक्सवरनं आम्ही बातम्या पाठवायचो, पण ते मात्र खर्चिक ठरलं आणि ते मला बंद करावं लागलं आणि ते एक फेल्युअर झालं होतं. पण पुढे मग या 3 याच्यामध्ये त्यामुळे पुण्यात आलो, पुण्यात जास्त रमलो. आणि त्याच वेळेला 93 साली हिलारीमध्ये मोठा भूकंप झाला आणि त्या भूकंपाला जेव्हा सगळे धावले तेव्हा वंचित विकास या संस्थेतर्फे मी तिथे आम्ही मदतीला धावलो. तिथे पाहिलं तेव्हा भूकंपाच्या त्या सगळ्या परिस्थितीला पाहून इथे माझा मित्र विश्वनाथ तोडकर, जे पहिल्यांदा भूकंपाची मदत करायला गेले, त्यांचा मुलगा इथे आहे ऋषिकेश, त्या सगळ्या आठवणी परवा निघाल्या होत्या. तर तिथे सगळ्या काय मदत करायची हे कळत नव्हतं. तेव्हा काय करायचं म्हणून आम्ही एक फिल्म करायची ठरवली. तेव्हा VHS कॅमेरा होता. आता हे सगळे शब्द नवीन आहेत तुम्हाला, कारण एकाने मध्ये मला विचारलं कॅसेट म्हणजे काय असतं, ते ऐकायची कशी. तसं ते VHS कॅमेऱ्यातनं पहिली फिल्म आम्ही केली दिलासा नावाची, आणि ज्याच्यातनं भूकंपातल्या लोकांना काय मदत हवी आहे ते करणारी. ती सगळी चित्र आणि व्हिज्युअल्स पाहून खूप मदत आली. ती अनेक ठिकाणी फिरली. अमेरिकेतनं महाराष्ट्र फाउंडेशनने ती बरीच मदत गोळा केली होती.
त्यांनी जेव्हा मदत दिली तेव्हा विचारलं वंचित विकासला की तुम्ही काय करणार वगैरे. तर तेव्हा मी सुचवलं की भूकंपाला भिवू नका नावाची फिल्म करू, कारण तुम्ही घरं बांधाल, शाळा बांधाल, सगळं बांधाल, मनं कसे बांधाल. तर मनं बांधण्यासाठी भूकंप काय होतो, त्यातलं सायन्स काय, हे सगळं सांगितलं पाहिजे. म्हणून दिलासा ही पहिली फिल्म, भूकंपाला भिवू नका ही दुसरी फिल्म, आणि त्यानंतरची तिसरी जी फिल्म होती ती ह्याला अमेरिकेतल्या महाराष्ट्र फाउंडेशनला 7 मिनिटात फक्त दाखवायची होती. तर इथल्या 42 संस्थांचं काम फक्त 7 मिनिटात दाखवायचं होतं. तर मी ते पसायदानाचा वापर करून ऋणानुबंध नावाची फिल्म केली आणि ती तिथे दाखवली की इथे काम काय घडलं. तर हे सगळ्या 3 फिल्म्समधनं मला ऑडिओ व्हिज्युअलबद्दलची एक हे जाणीव तयार झाली की दृकश्राव्यामध्ये केवढी ताकद आहे. आणि मग मी प्रिंट मीडियामधनं दृकश्राव्य माध्यमामध्ये वळलो. हे 3 फिल्म्समुळे काही डॉक्युमेंटरीसाठीची कामं यायला लागली. आणि त्याच वेळेला अल्फा टी व्ही, जे आत्ता झी टी व्ही आहे, त्याचं नाव अल्फा टी व्ही होतं. स्वाभाविकपणे युनिक फीचर्ससारखं मी अल्फा फीचर्स म्हणून सुरू केलं. सतीश कामत होते, ते अल्फा टी व्हीचं काम पाहत होते. त्यांच्याबरोबर अनेक फीचर्स इथली आम्ही अल्फावरती रिलीज करत होतो. त्यानंतरचा पुढचा टप्पा आला म्हणजे मायबोली नावाचं एक केबल चॅनल त्यावेळेला होतं, जे चांगली कामं करायचं, म्हणजे चांगले कंटेंट डेव्हलप करायचं. तर त्यांना घेऊन केबल टी व्हीमार्फत त्यांच्यासाठी म्हणून अनेक प्रोग्राम केले. त्याच्यातला खूप महत्त्वाचा प्रोग्राम जो मोठा ठरला तो म्हणजे लोकसंसद नावाने अविनाश धर्माधिकारींना सूत्रसंचालक करून आम्ही स्वतःची संसद चालवायचं. स्वतःचं विधानसभेसारखं आपल्या इथे BJ मेडिकलमध्ये रचना आहे, सिंहासनमध्ये ती वापरली सिनेमामध्ये. तर तशी ती तिथे सगळे मंत्री वगैरे यायचे, मंत्रालयात काम करत होते, त्यामुळे ते ओळखीचे होते. नंतर सामाजिक क्षेत्रातले जे जाऊ शकत नाहीत विधानसभेत अशी मंडळी यायची आणि त्या सगळ्यांची मोठी चर्चा चालायची. अविनाश धर्माधिकारी ते कंडक्ट करायचे आणि ते शूट करून 3 कॅमेऱ्यावरती एडिट करून ते सगळं गावोगाव पोचवण्याचं काम, हे खऱ्या अर्थाने परत डेव्हलपमेंटल जर्नलिझम म्हणता येईल. मीडियाचा वापर हा अशा प्रकारे घडला आणि मग त्यातनं टी व्हीमध्ये नाव व्हायला लागलं. ETV आलं. ETVला गिरीश केमकर तिथे त्यावेळेला गेले होते. उषा देशपांडे म्हणून होत्या, त्या अप्रोच झाल्या आणि त्या म्हणाल्या की तू काय करू शकतोस न्यायासाठी. आणि मग त्यातनं सखी नावाचं एक दैनंदिन मालिका चालायची जी पुण्यातनं चालत होती. त्याच्यासाठी दररोज एक एपिसोड 10 मिनटाचा, ज्याच्यामध्ये औद्योगिकता होती, स्वयंसिद्धा नावाचा कार्यक्रम करायचो. त्यानंतर अक्षरयात्रा नावाचा साहित्यिकांवरचा कार्यक्रम करायचो. लॉवरचा कार्यक्रम करायचो, जे स्त्रियांसाठीचे कायदे आहेत ते म्हणून. अशा प्रकारचे 4-5 सेगमेंट्स हे मी रोज एक अशा पद्धतीने 5 वर्ष आम्ही ऑडिओ व्हिज्युअल कार्यक्रम देत होतो. सतत सकाळी उठायचं, शूटिंग करायचं, एक एपिसोडचं शूटिंग करायचं, दुपारी दुसऱ्या एपिसोडचं करायचं, त्यानंतर रात्री जाऊन एडिट करायचं. हे असा कारखाना चालला होता. कित्येक तासांचं शूटिंग, लिटरली शेकडो कार्यक्रम ते त्या काळात झाले. आणि त्यानंतर मग पुढे अनेक चॅनल्स जशी आली, त्यामध्ये तारा चॅनल आलं, जे फक्त सामाजिक विषयांवरचं होतं. या सगळ्या याच्यामध्ये लक्षात असं आलं की सामाजिक विषयांवरचे कंटेंट हा आज तुम्हीही अनुभव घेत असाल, त्याला ट्रॅक्शन नसतं, त्याला फंड्स मिळत नाहीत. फंड्स मिळतात, ट्रॅक्शन मिळतं, ते सर्व जे उथळ आहे, जे एंटरटेनिंग आहे, जे निगेटिव्ह गोष्टींना हायलाईट करतं, ज्याच्यामध्ये जे सगळे कॉन्फ्लिक्ट्स आहेत, ते कॉन्फ्लिक्ट्स हे वरवरचे उथळ असतात, त्या सगळ्यांना हायलाईट करणाऱ्या गोष्टींना अट्रॅक्शन मिळतं. त्यामुळे मीडियासुद्धा त्याला महत्त्व देतो. आणि ते तारा, ते बासू हे खरं तर उत्तम सामाजिक विचार असणारा माणूस, पण ते चॅनल बंद करावं लागलं. मराठीमध्ये ते चाललं नाही. आणि त्यानंतर मग पुढे ETVसाठी करत होतो. हे करत असताना टेलिव्हिजनमधला जो सगळ्यात मोठा घटक जाणवला तो म्हणजे की नॉन फिक्शनपेक्षा फिक्शनला आपल्याकडे जास्त महत्त्व आहे. स्वाभाविकपणे फिक्शनचं उषा देशपांडेंनी मला विचारलं की काही करणार का, एखादी एक कल्पना आहे का. आणि त्यातनं भूमिका नावाची एक दैनंदिन मालिका ही आम्ही सुरू केली, जी प्रोड्यूस करण्यासाठी म्हणून सुरुवात केली. आणि नंतर असं झालं, गिरीश जोशी लिहित होता, अनेक मोठी कास्ट होती. तर साधी वनलाईनर होती
की एका लेखिकेला, सानियाची गोष्ट होती, एका लेखिकेला कथा लिहायची आहे, लिखाणासाठी पूर्ण आयुष्य द्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे, पण ती लग्न झाल्यानंतर ती जे अडकत राहते, एकामागोमाग एक सगळे प्रश्न निर्माण होतात, मुलाचे प्रश्न होतात, भावाचे प्रश्न होतात, नवऱ्याचे प्रश्न तयार होतात आणि त्या सगळ्या प्रश्नांमधनं ती लेखन काही करू शकत नाही. इतक्या भूमिका ती करते पण तिचे जो मूळ आवड आहे, स्वप्न आहे, ते ती पूर्ण करू शकत नाही. अशा आशयाची ती मालिका होती. ह्या एका वनलाईनवरती आम्ही 250 एपिसोड केले. तोपर्यंत मुलीचं लग्न इथपर्यंत ती आली होती, अजून ते पुढचं व्हायचंच होतं, त्यात ती मालिका पुढे बंद झाली. हा सगळा TRPचा खेळ समजला आणि त्यानंतर मग वेगवेगळे प्रयोग टेलिव्हिजनमध्येच आले. त्याच्यामधला सगळ्यात एक इंटरेस्टिंग प्रयोग म्हणजे वारणा भूमिपुत्र नावाची मालिका आम्ही केली, ज्याच्यामध्ये फिक्शन आणि नॉन फिक्शन या दोन्हीचा मिलाफ होता. आता तुम्हाला सगळ्यांना फिक्शन नॉन फिक्शन माहिती आहे. तर त्या काळात शेतकऱ्यांचा प्रश्न खूप मोठा होता, आत्महत्या करत होते लोक आणि वारणाला असं वाटत होतं की त्यांची इमेज पण सुधारायची आणि शेतकऱ्यांपर्यंत चांगले प्रोजेक्ट जावेत, प्रयोग जावेत. आणि मग मी फिक्शन तयार केलं की एका छोट्याशा गावातल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आहे करडजवळचा, त्याची बायको जी आहे ती मराठवाड्यातली आहे, त्यांचा मुलगा जो आहे तो इथे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकून आला आहे, तो प्रेमात पडला आहे खानगावच्या ह्याच्यातल्या खानदेशातल्या मुलीच्या, की जी म्हणजे ज्योती चांदेकरनी काम केलं होतं मराठवाड्यातलं, विजय ठोंबऱ्यांनी काम केलं होतं इथं, त्यानंतर हे जे काम केलं होतं आपली शुभांगी गोखलेनी, ती खानदेशातली आहे म्हणून, आणि मंगेश देसाईनी कोकणातल्या ह्याचं काम केलं होतं, उदय सबनीसने विदर्भातल्या माणसाचं काम केलं. असे सगळे एकत्र येतात आणि ते सगळे हसत खेळत आपल्या भागामध्ये कसं चांगलं आहे, सकारात्मक आहे, कोण शेतकरी काय करतोय बघा तुम्ही, अशा पद्धतीने एकमेकांशी चेष्टा मस्करी करत गोष्टी सांगतात, ज्या आम्ही शूट करायचो तिथे लोकेशनवरती जाऊन आणि ते दाखवायचो प्रत्यक्षामध्ये. म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शनचं मिक्स असा 1 तासाचा कार्यक्रम रोज चालायचा दूरदर्शनवरती. आणि ते लिहिण्याकरता तेवढी ताकद असणारी माणसंच मिळेनात. शेवटी मी भूमिकाच्याही वेळेला आणि आई वेळेला मी मैदानात उतरलो आणि रोज 1 तासाचा एपिसोड लिहायचो. आणि तिथे म्हणजे शूटिंग करत असताना म्हणजे जे काय लिखाणाची हौस होती ती सगळी भागली गेली. त्या मड आयलंडला परेरा बंगल्यामध्ये ते शूटिंग चालायचं. मी इथे गरम गरम ताजे हे लिहितोय आणि असे कॅमेरामॅनला देतोय, सीन्स लिहितोय आणि देतोय. कारण ते सगळं कॉम्बिनेशन करणं खूप अवघड गोष्ट होती की कुठले शूट झाले आहेत, कुठले रिसर्चमध्ये आहेत, काय झाले आहेत, एडिट करून कुठले आले आहेत, तयार आहेत, मग त्याच्यावर काय लिहायचं, असं सगळं तो हे मांडावं लागायचं. तर मालिकांचं जग हे अशा पद्धतीचं आहे, पण ते तात्कालिक आहे, त्याला लाँग टर्म काही मिळत. तुम्ही एवढं सगळं लिहिलं पण लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकला नाहीत, कारण त्याच्यात नाव जे येतं ते असं सरकत जातं, रजिस्टरच होत नाही तुम्ही काय लिहिले आणि काय नाही याच्याबद्दल. आणि लोक विसरतात, कोणाच्याही लक्षात राहत नाहीत मालिका की त्या तात्कालिक स्वरूपामध्ये असतात. अपूर्ण मी तुझ्या विना नावाची कमलेश्वरांच्या आधी अधूर कादंबरीवरचे हे मी पूर्णपणे फिक्शन लिहिलं. इंटरेस्टिंग होतं त्यावेळेला, पण त्याची ही तितकीच म्हणावी तशी दखल त्या काळात घेतली, पण लक्षात लोकांच्या राहत नाही. TVचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. पुढे मालिका इतक्या उथळ व्हायला लागल्या की त्याच्यामध्ये काम करण्यामधली मजाच सगळी निघून गेली आणि त्यामुळे ते मालिकांचं जग जे आहे ते संपले. हे भूमिपुत्र चालू असताना सगळं मुंबईत काम होतं आणि एक मोठा पेच कदाचित तुमच्यासमोर उभा राहील, तो म्हणजे माध्यमात काम करायचं असेल तर पुण्यामध्ये फक्त हौस आहे, मुंबईमध्ये खरा व्यवसाय आहे. आणि हा पेच माझ्यासमोर उभा राहिला मुंबईमध्ये की आपल्याला मुंबईत राहायचं का पुण्यात राहायचं. कारण मुलगा झाला होता नुकताच, लहान होता, घरी बायको आणि मुलं एकटी, मी मुंबईला सारखं जा ये करता करता बरं ती यायला तयार नव्हती मुंबईमध्ये. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा होता की आपल्याला नेमकं काय करायचं, काय पाहिजे आयुष्यात. आपल्याला पैसे प्रसिद्धी पाहिजेत का आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला सुख पाहिजे. आणि मग निर्णय असा झाला एका मध्यरात्री की आपल्याला शेवटी पैसे मिळून तरी काय पाहिजे, तर आनंद पाहिजे, सुख पाहिजे, आपल्या फॅमिलीबरोबर आपल्याला राहता आलं पाहिजे, आपल्या मुलाला वाढताना पाहता आलं पाहिजे. म्हणून मग मी तो मुंबई सोडली आणि पुण्यामध्ये आलो आणि आम्ही एकत्रित राहायला लागलो. आणि मग पुण्यामध्ये आता यायचं तर काय करायचं,
पुण्यामध्ये 3 गोष्टी त्यावेळेला होत्या, अजूनही तशाच आहेत. त्या म्हणजे पुण्यात 3 क्षेत्र अशी आहेत की शिक्षण क्षेत्र, दुसरं आहे ते IT चं क्षेत्र जे डेव्हलप होत होतं, आणि तिसरं ऑटोमोबाईल क्षेत्र. आता IT आणि ऑटोमोबाईलमध्ये आपला काहीच संबंध नाही, उरतं शिक्षण क्षेत्र. पण आपण काय शिकवायचं? मग लक्षात आलं जे आपण शिकलो तेच शिकवायचं. त्यामुळे महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट MCD यांच्याबरोबर मी पहिला डिजिटल फिल्म मेकिंग अँड TV मीडिया असा कोर्स डिझाईन केला, आणि तो कोर्स हा ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये तिथे डिक्लेअर केला. आणि तुम्हाला गंमत सांगतो, त्या काळात असा कोर्सच नव्हता, फक्त FTI होतं. तर पहिल्या 25 जणांची बॅच होती डिक्लेअर करताना. पहिल्या ह्याला 160 लोकांचे अर्ज झाले, आणि त्यातल्या 105 जणांनी ॲडमिशन घेतल्या. आम्ही अनेक बॅचेस केल्या आणि तो कोर्स सगळा चालवला. तो प्रतिसाद पाहून माझा एक मित्र एलिक्झियर संस्थेचा संचालक, ज्याच्या स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या ब्रँचेस होत्या, तो मला तिथे जाऊन अप्रोच झाला आणि मला म्हणाला की अरे हे फारच भन्नाट आहे, चल आपण करूया, आपण वेगळी कंपनी करू. आणि मग एलिक्झियर इन्फोटेनमेंट नावाची कंपनी काढली, आणि लॉ कॉलेज रोडला FTIच्या समोर बंगला भाड्याने घेऊन आम्ही तिथे एलिक्झियर इन्फोटेनमेंटमार्फत फिल्म मेकिंग आणि मीडियामधले वेगवेगळे कोर्सेस सुरू केले. हे व्यावसायिक डोकं आहे. FTIला येणारे सगळे रिजेक्ट व्हायचे, ते रिजेक्ट झाल्यानंतर स्वाभाविकपणे इकडे यायचे आणि इथे ॲडमिशन घ्यायचे, आणि FTIमधले शिकवणारे गेस्ट लेक्चर इकडे यायचे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे TV मीडियाबरोबर फिल्म मीडिया पण सुरू झाला शिकवणं. आणि मग त्यातनं पुढे असे चक्र झालं की आपण एवढे फिल्म शिकतोय, तर फिल्म्सबद्दलची आवड आणि हे सगळं अभ्यास आणि सगळं सुरू झाल्यावर फिल्म करण्याबद्दलचा उत्साह झाला, आणि त्यातून मेड इन चायना हा चित्रपट हा करण्याचं ठरलं, जे त्या काळात चाललेल्या आंदोलनावरती होतं, स्पेशल इकॉनॉमिक झोन या. आणि तेव्हा अशीच ते टसल होती, डेव्हलपमेंटच्या बद्दलचाच संपूर्ण सिनेमा आहे तो. डेव्हलपमेंटचं मॉडेल काय असावं, SEZ हे मॉडेल हे चायनामध्ये डेव्हलप झालेलं मॉडेल आहे. तिथल्या कम्युनिस्ट रिझीममुळे मेनलँड चायनाचे कायदे चालत नाहीत, म्हणून त्यांनी स्पेशल झोन तयार केले, आणि त्या झोनला अमेरिकेतलं कॅपिटल हे त्यांनी अट्रॅक्ट केलं. इथलं लेबर वापरून आणि चायनाची डेव्हलपमेंट झाली. पण ते भारतात आणायचं झालं तर भारतामध्ये ऑलरेडी सगळे आपल्याकडे MIDC वगैरे कायदे असतानासुद्धा इथे त्या प्रकारची काही गरज नाही असं होतं. पण इथलं सोशल फॅब्रिक मात्र त्यामुळे फाटेल हा मोठा प्रश्न होता, आणि तो जो काही प्रश्न होता तो त्या मेड इन चायना या सिनेमामध्ये मांडलेला आहे. तुम्ही जरूर पहा. त्यावेळची डेव्हलपमेंटबद्दलचे जे सगळे वादविवाद आहेत, सगळ्या पक्षांच्या भूमिका आहेत, त्यावेळचं हे सगळं. आणि हा थ्रिलर होता, मर्डर मिस्ट्री आहे त्यात. तो आता पाहताना अंगावर येतो. पॉलिटिकल आहे, पूर्ण पॉलिटिकल सिनेमा आहे. तर त्याला राज्य पुरस्कार मिळाला, मला स्वतःला लिखाणाचा मिळाला, सामाजिक उत्तम सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मेड इन चायनाला मिळाला. संतोष कोल्हे याने तो दिग्दर्शित केला होता, जो माझा युनिक पिक्चरचा पार्टनर, आणि मी तो लिहिला होता. आणि त्याचं ॲप्रिसिएशन इतकं झालं की मला संधी मिळाली US ला जाण्याची. आणि तिथे हॉलिवूडमध्ये म्हणजे इंडियन फेस्टिवल होतो, तर तिथे मला पहिल्यांदा लॉस एंजलिसमध्ये सिनेमा प्रेझेंट करण्याची संधी मिळाली. आणि अगदी त्या टिपिकल दाखवतात ना ऑस्कर विस्करसारखं, ते काळे हे वगैरे सगळे त्यांचे फॉर्मॅलिटीज होते. तिथे गेल्यावर कळल्या माझ्याकडे काही हे नव्हतं, तर मी असं झब्बा आणि हे घेऊन गेलो होतो त्या पार्टीमध्ये. आणि सगळे माझ्याकडे एखादा राजस्थानी किंवा असं कुठला ॲथनिक ड्रेस घातलेला माणूस कसा आल्यावर पाहतो आपण, काय हा इकडे कसा, तसंच हे सगळे माझ्याच भोवती गोळा करून मला प्रश्न विचारले. तर ती रीळ घेऊन गेलेला कदाचित मी शेवटचा माणूस असेल. त्यानंतर रीळ हा प्रकार संपला आणि टेक्नॉलॉजी ही पूर्णतः बदलली. पण तिथे गेल्यानंतर हॉलिवूडमध्ये एकमेव मराठी अभिनेता आहे सुनील नारकर. अनेक वर्ष तो काम करतो आहे आणि जाहिरातींमधनं आणि सिनेमातमधनं तिथल्या इंडियन चेहरा म्हणून आहे. त्याच्या घरीच राहिलो होतो मी. तिथे मला जाणवलं ते म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये आपल्याकडे अजूनही अभ्यास करून कोणी उतरत नाही.
तिथे फिल्म स्टडी केल्याशिवाय PhD केल्याशिवाय किंवा त्याशिवाय चान्सच मिळत नाही प्रोड्युसर बनायला. अतिशय अभ्यास पूर्णपणे हे असतो. आपल्याकडे मात्र आपण हौशी नाटकातनं किंवा हौशी सिनेमातनं बनवा, तिकडून पैसे गोळा करत किंवा कुठल्या तरी बिल्डरला कुठल्या तरी त्याला पटवत अशा पद्धतीने ते सिनेमे होतात, ज्याच्याकडे प्रोफेशनली सिनेमा म्हणून पाहिला जात नाही. तिथून आल्यानंतर मग मला असं वाटलं की त्यानंतर मेड इन चायना रिलीज झाला, त्याला काय बक्षीस वगैरे मिळाली होती किंवा काय झालं होतं, पण त्या सिनेमामध्ये लॉस आला, आर्थिक मोठा फटका बसला, एलेक्झरलाही बसला, मलाही व्यक्तिगत बसला. आणि मग त्याच्यातनं मला असं जाणवलं की जे आपल्याला आपण शिकलो आहोत, अपयश, आता सक्सेसचं मुख्य हे काय संतोरांकडनं शिकलो होतो की यश असं काही गोष्ट नसते, त्याचप्रमाणे अपयश ही पण काही गोष्ट नसते. कुठलंही अपयश हे लर्निंग असतं. त्यामुळे देर इज ऑलवेज सक्सेस. म्हणून मी हाऊस ऑफ सक्सेस नावाने कंपनी फॉर्म केली आणि त्याला नाव दिलं, त्याचं हे आहे कंटिन्युअस लर्निंग. आपण कायम शिकतच असतो, शेवटपर्यंत शिकणार आहोत. आणि त्यामुळे अपयश हा प्रकार डोक्यातनं काढून टाका. तर त्या पद्धतीने मग मी त्यातनं असं ठरवलं की चला आपण जे शिकलो आहोत ते इतरांना शिकवायचं. आणि सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमार्फत, कारण तोपर्यंत एलेक्झर कंपनी बंद पडली होती, त्याच्यामार्फत आम्ही चित्रपट शिकवण्याचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये 3 वर्षामध्ये 30 पेक्षा जास्त ह्या काय वर्कशॉप्स झाले, ज्याच्यातनं जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त बिझनेस झाला. 30,000 रुपये फी होती. आणि त्यावेळेला मी त्याच्यामध्ये फिल्म मेकिंग पूर्ण शिकवायचो, व्यवसाय म्हणून शिकवायचो. त्याच्यामध्ये एक एक्सपिरियन्सिंग लर्निंग नावाचा प्रकार होता. आज आपल्यामध्ये विदुला टोकेकर आहेत, गुर्जर सर आहेत, ते या वयामध्ये ते शिकायला येत होते स्क्रिप्ट रायटिंग. त्यांचं अजूनही स्वप्न आहे की चित्रपट बनवायचा आहे. एकदा आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा की 80व्या वर्षी हा माणूस जिद्दीने मला नवीन शिकायचं आहे म्हणतो आणि चित्रपट शिकायला येतो. हे खरोखरच ग्रेट आहे. विदुला टोकेकरांनी पुढे सिनेमाचे सगळे जे सब टायटल्स असतात त्या वेगवेगळ्या भाषेतले अनुवाद करून तो फोकस ठेवून त्या आल्या होत्या आणि त्या आज सक्सेसफुल त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. त्या सगळ्याचा मला अभिमान वाटतो नक्कीच. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट घडली की जे चित्रपट निर्माते होते ते अनेक यायला लागले आणि त्यांना काहीच अंधार असताना कळायला लागलं की चित्रपटाचं नेमकं गणित काय आणि कसं आहे. तर मित्रांनो, चित्रपटाचं कंटेंट वगैरे आपण सोडून देऊया. तर आपण नेहमीच चर्चेचा विषय आवडला सिनेमा, नाही आवडला, असा असायला पाहिजे होतं, तसं असायला पाहिजे होतं वगैरे बोलतो. पण सिनेमाचा बिझनेस हा सगळ्यात आनंद देणारा, सगळ्यात क्रिएटिव्ह, आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासात लेख लिहिण्यापासून ते चित्रपट बनवण्यापर्यंतच्या प्रवासात सगळ्यात मोस्ट क्रिएटिव्ह जर कुठला प्रकार असेल तर तो चित्रपट आहे. आणि चित्रपटाची एकदा तुम्हाला जर नशा लागली तर तुम्ही भले भले पाहिलेत की ते डुबतात, पण चित्रपट काही काढणं सोडत नाहीत. याचं कारण त्याच्या इतका क्रिएटिव्ह आनंद दुसऱ्या कशातही मिळत. त्यात सर्व काही आहे. त्यात टेक्नॉलॉजी आहे, त्यात रंग आहे, त्यात गाणं आहे, त्यात नाच आहे, त्यात कथा आहे, त्याच्यामध्ये कलांमधल्या सर्व गोष्टी पूर्णपणे भरलेल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी म्हणजे त्याच्यामध्ये उद्योजकता आहे. तुम्हाला ती असल्याशिवाय चित्रपट यशस्वीच करता येत नाही. चित्रपटाची रचनाही अशा पद्धतीनं असते की तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला उत्तम अनुभव निर्माण करायचा असतो. आणि ती अनुभव निर्माण करण्याची जी कला आहे ती कला ही विलक्षण कला आहे. तर त्याचा निश्चितपणे सगळ्यात आनंद हा या सगळ्या प्रवासामध्ये मी घेतला. त्यानंतर प्रेमसूत्र नावाचा सिनेमा मी लिहिला. नंतर सांज पर्व हा ज्येष्ठ नागरिकांच्यावरचा सिनेमा लिहिला. प्रेमसूत्र तर तुम्ही जरूर पहा तरुण मुलांनी, कारण प्रेमाबद्दलच्या सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याचं गणित सांगतो की हा का लिहिला. शिवाजी पार्कमधला मराठी मुलगा आणि गोव्यामधली मुलगी याच्यामध्ये वेळ आहे ना, गोव्यामधली ख्रिश्चन मुलगी आणि हा हिंदू मुलगा हे गोव्यात भेटतात आणि त्यांच्यामधल्या प्रेमाची ती गोष्ट आहे सांगतो. आणि प्रेम या संकल्पनेबद्दलच ती गोष्ट आहे. तो चित्रपट हा रॅडिकल आहे कारण ती नाकारते त्याला. जेव्हा तो म्हणतो की आपल्याकडे ते टिपिकल आहे ना की मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ, तर ही जाऊन सांगते त्याला की मैं तेरे बच्चे की माँ बनने वाली हूँ
म्हणजे बनणार आहे, आई बनणार, तू बाप बनणार आहेस, आई पण नाही म्हणत, तू बाप बनणार आहेस, फक्त हे तुला कळलं पाहिजे, तुझा यात काही रोल नाही आहे, फक्त तुला माहिती पाहिजे की तू बाप बनणार आहेस, बाकी सगळी जबाबदारी माझी आहे, कारण मी घेतला आहे तो निर्णय. हा अतिशय वेगळा थॉट त्या सगळ्यामध्ये. आणि मग खरं प्रेम काय, मग त्याचं प्रेम वगैरे वगैरे सगळं सिनेमात तुम्ही पहा. पण त्या निमित्ताने या सगळ्या उद्योगाचा जो, चित्रपट उद्योगाचा जो हे जाणवला तो असा की वर्षभरामध्ये 52 आठवडे असतात आणि ह्या 52 आठवड्यामध्ये हार्डली 15 ते 20 आठवडे असे असतात की ज्या आठवड्यांमध्ये सिनेमा रिलीज केला तर तो चालू शकतो, आणि बाकी सर्व आठवड्यांमध्ये म्हणजे मार्चमध्ये लोक थिएटरला जात नाही. जानेवारीमधले काही आठवडे, फेब्रुवारीमधला हा जो आठवडा आहे त्यात प्रेमाचं वातावरण असतं सगळीकडे, बरोबर, सगळे काय रेड रोज देत असतात आणि काय, तर हे वातावरण निर्माण नाही करतायत, त्याचा माहोल असतो. तरुण मुलं काय करतात तर एन्जॉय करण्याकरता व्हॅलेंटाईन डे याच्यामध्ये जातात, सिनेमामध्ये जातात, कोपऱ्यातलं तिकीट बुक करतात आणि त्यांना प्रेमाचा सिनेमा पाहायचा असतो. तर हे वातावरण नाही तयार करत, त्यामुळे त्यावेळेला जर तो रिलीज केला तर जास्त चालण्याची शक्यता असते. तुम्हाला हमखास दिसेल की आपली ईद झाल्यानंतर ईद सोडण्याकरता सलमान खानचा सिनेमा पाहणे, हा भाईजानचा, हा एक मोठा वर्ग आहे. आता तो पाहण्याकरता म्हणून त्या दिवशी रिलीज केलंच पाहिजे, त्यामुळे त्यांचं 2 वर्षाचं प्लॅनिंग असतं की त्या ईदनंतर त्या शुक्रवारी कुठला सिनेमा असणार आहे किंवा काय असणार आहे. एवढा तो कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याचा बिझनेस आहे. ज्या वेळेला एखादा मोठा नट आपण ऐकतो की हा 10 कोटी घेतो, 50 कोटी घेतो, आता 100 कोटी वगैरे घेतात लोक सिनेमात काम करण्याकरता, तर ते का घेतात? तर आपण साधं 10 कोटीचं गणित पाहूया की जर समजा एखादा प्रसिद्ध अभिनेता 10 कोटी घेत असेल आणि त्याच्या नावामुळे जर, सलमान खानचं उदाहरण घेऊ की त्याच्या नावामुळे जर 10 कोटी लोक येणार असतील, त्याचे फॉलोअर्स असतील, तर तो प्रोड्युसर मूर्ख नसतो. त्याने किती रुपये इन्व्हेस्ट केले? एका प्रेक्षकामागे 1 रुपया फक्त इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावरनं तो 100 कोटी करणार असतो. त्यामुळे मग आता त्याला घेतलं म्हटल्यानंतर त्याच्यापेक्षा कमी पण पॉप्युलर अशी नटी पाहिजे, मग ती शोधली जाते. मग त्या दोघांना सुटेबल असं कथानक पाहिजे, मग ते कथानक शोधलं जातं. मग ते प्रॉपरली चाललंय हे बघण्याकरता आता फक्त एक लेखक नसतो, आता लेखकांची टीम असते आणि त्या लेखकांना हा सीन चालेल कशावरून, तर अमुक ह्याच्यात चालला आहे म्हणून इथे चालेल, अशा प्रकारचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट द्यावं लागतात. हा संपूर्ण कॅल्क्युलेटेड खेळ आहे ज्या एक अनुभव निर्माण करायचा म्हटलं तर. आणि मग त्याच्यातनं जेव्हा तो इन्व्हेस्ट करून बिझनेस घेतो आणि तो मार्केटमध्ये जातो, त्यावेळेला एक मोठं कॅम्पेन करावं लागतं. तुमचं 5-6 कोटीत मराठी धरलं तर 10 कोटीत सिनेमा बनत असेल तर तेवढीच रक्कम ही तुमच्या मार्केटिंगसाठी लागते, तर तो सिनेमा चालण्याची शक्यता असते. त्याला थिएटर मिळावे लागतात, त्यासाठी खूप त्याच्यामध्ये मारामाऱ्या ते आठवडा मिळण्यासाठीच्या असतात. तर हा सोपा बिझनेस नाही आहे. हा बिझनेस काय आहे की तुम्ही तो सगळा निर्माता स्टेक लावतो, 10 कोटीचा, 20 कोटीचा, 100 कोटीचा, कधी 500 कोटीचा, आणि त्याचा निकाल लागतो फक्त 3 दिवसात, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणून शाहरुख खान ज्या वेळेला त्याचा सिनेमा तो खानवरचा कुठला रिलीज असतो त्यावेळेला पत्रकार जेव्हा विचारतात तेव्हा तो म्हणतो मी सोमवारी बोलेन, मी आता काही बोलणार नाही. कॉन्ट्रोवर्सीज निर्माण केल्या जातात, नटनट्यांना प्रेमात पाडलं जातं, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज रिलीज केले जातात, त्याची स्ट्रॅटेजी बनवली जाते. हे सगळं सिनेमाच्या त्या एवढ्या मोठ्या याच्यासाठी म्हणून करावं लागतं. हे गणित हे मराठीमधले जे निर्माते पुढे येतात, जे क्लास चालवतात, जे राजकारणामध्ये असतात, जे कुठेतरी आपले मेहनतीचे पैसे बिल्डर म्हणून असतात, जे लावतात, त्यांना हे किमान गणित माहिती पाहिजे की रिस्क घेताना तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. हे सगळं मी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरमध्ये शिकवायचो आणि त्याच्यामधला एक छोटासा एक्सपिरियन्स पण द्यायचो आणि छोटी शॉर्ट फिल्म प्रत्येकाला बनवायला लावायचो. लर्निंग लॅबोरेटरी मेथडप्रमाणे ही चालायची आणि त्याच्यामध्ये अतिशय अवघड होतं. आता हे सहभागी झाले फक्त 3 सीनमध्ये गोष्ट सांगायची
कुठल्याही चित्रपटाचा महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे की तुम्ही या सगळ्याचा सेटअप काय आहे तो तयार करा, त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट काय आहे तो दाखवा आणि क्लायमॅक्स काय तो दाखवा. बरोबर? एस्टॅब्लिशमेंट, कॉन्फ्लिक्ट आणि क्लायमॅक्स. तर ह्या 3 सीनमध्ये ते आलं पाहिजे. हे जर तुम्हाला जमलं आणि तेही कमीत कमी बजेटमध्ये, तर सगळे स्टेक लागायचे त्याच्यामध्ये. आणि ते जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला जगातला कुठलाही सिनेमा बनवता येईल, कारण हे सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेल्या आहे. आणि हे आम्ही तिथे शिकवायचो, त्यामुळे त्याला प्रतिसाद मिळत होता. आणि पुढे त्यातनं अनेक काही निर्माते पण तयार झाले, काहींनी हे पण मिळवले, त्याच्यामध्ये बक्षिसं पण मिळवली, पैसे पण मिळवले. असा तो सगळा एक 600 विद्यार्थी तोपर्यंत होऊन गेले होते. हे चालू असताना त्याच्या पुढची एक स्टेज आली. यांची कापूस कोंड्याची गोष्ट संपतच नाही असं तुम्ही म्हणाल, पण हे एकामधनं एक दुसऱ्या संधी तयार होतात आणि उद्योजकाला त्या पद्धतीने त्या घ्याव्या लागतात आणि त्यातून वाढ होत जाते. हे सांगण्याकरता म्हणून मी हे सांगतोय की यात हे तुम्ही करत होता म्हणून तुम्हाला ऑब्झर्व करून काहीतरी संधी मिळते. तर त्यावेळेला एक संधी आली. अनिल वळसंकरांच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो आणि त्यांनी एक कागद दाखवला आणि ते म्हणाले की नीती आयोगाचं एक योजना आहे, इन्क्युबेशन सेंटर्स ते देतात विद्यापीठांना, तर यात काही करता येईल. तुमचे एक मित्र आहेत गायकवाडी म्हणून, तर ते त्यांना तुम्हाला देता येईल का? ते म्हटलं देईन की. मी त्यांना फोन केला. तो म्हणाला मला इंटरेस्ट नाही आहे. पण ते वाचत असताना मी म्हटलं अरे यात सगळे उद्योग आहेत, मीडियाचाच उद्योग नाही. मीडियाला हे उद्योग समजतच नाहीत. खरं उद्योगाचा दर्जा मिळाला आहे, पण लोकांना डोक्यात मीडियाला उद्योग म्हणून समजलं जात नाही. तर हे शिकवायला पाहिजे. म्हणून मग ते म्हणाले आपण MS मार्फत अर्ज करूया. ते MSचे CEO होते आणि तसा अर्ज केला. तर तिकडनं नीती आयोगाकडनं त्यांना कन्सेप्ट आवडली. त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तिथे बोलवून आम्हाला सांगितलं की कन्सेप्ट खूप छान आहे, असा विचारच केलेला नव्हता कोणी, पण तुम्हाला ही स्कीम विद्यापीठाची असल्यामुळे तुम्हाला विद्यापीठाकडनं अर्ज करावा लागेल. आणि आम्ही सजेस्ट करतो की भोपाळला माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटी फक्त मीडियाची युनिव्हर्सिटी आहे. आता तोपर्यंत मला माहितीच नव्हतं की अशी फक्त मीडियाची युनिव्हर्सिटी ही भारतामध्ये आहे. आम्ही गेलो दोघं तिथे, गणपतीचे दिवस होते आणि तिथले जे कुलगुरू होते ते इतके खुश झाले ती कन्सेप्ट ऐकून. ते म्हणाले येतो करणार नाही. आणि मग त्यांनी तिथेच डिक्लेअर करून टाकलं की ते नीती आयोग होईल ते होईल, आपण मध्य प्रदेश सरकारतर्फे 10 कोटी देऊ. ही जागा तुमची, आम्हाला स्टुडिओ दाखवला, ही इमारत ही तुमची आणि तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही खुश झालो आणि मग ते अर्ज केला. अर्ज केल्यानंतर आम्ही गेलो नीती आयोगाच्या ह्याच्यामध्ये प्रेझेंटेशन करायला. ते जे कुलगुरू होते ते शांत होते. इतकी सिस्टमॅटिक आपल्याकडची यंत्रणा तयार झाली नाही, ते तुम्हाला सांगायला पाहिजे. आम्हाला इन्स्ट्रक्शन होत्या फक्त 5 स्लाईड्समध्ये प्रेझेंटेशन पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले मुद्दे पाहिजेत आणि त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. 15 मिनटं दिलेली आहेत, त्यानंतर 5 मिनटं प्रश्नोत्तरं होतील आणि हा विषय संपेल. आणि हे कुलगुरू आपले शांत होते. आम्ही आपली तयारी करतोय, तू काय बोलायचं मी काय बोलायचं. तिथे गेल्यानंतर ते प्रेझेंटेशन झालं, आम्ही काय बोलायचं ते बोललो आणि शेवटची स्लाईड त्यांची होती. तर ते म्हणाले की इसमें क्या बोलना, इतना अच्छा प्रोजेक्ट है कि हमने ऑलरेडी 10 करोड़ दे दिए है, हमने जगह भी दे दी है, अब आपको सोचना है कि हमारे साथ आना है या नहीं. उलटच टाकलं त्यांनी आणि तो प्रोजेक्ट आम्हाला मिळाला. आम्ही दोघंही मग भोपाळला एकत्र राहायला लागलो. आणि तो एक ते तर आहे, त्या अध्यरूत आहे. तर त्या ह्याच्या सगळ्यामधनं आम्हाला एक उत्तम संधी मिळाली 5 वर्षाची आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या अनुभवातनं माध्यमातली उद्योजकता शिकवण्याची. तिथे आम्ही तयारी केली, सुरुवात केली, काही प्रयोग केले, काही जवळजवळ 20-25 स्टार्टअप्स होते. त्यावेळेला डिजिटल माध्यम नवीन येत होतं, नव्या वर्तमानपत्रांच्या पद्धती येत होत्या. त्या सगळ्या एक एक छोटे शिकवत आम्ही ते तयारी करत असतानाच निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकांमध्ये कमलनाथ मुख्यमंत्री झाले. स्वाभाविकपणे अटल इन्क्युबेशन नावानेही असणारं सेंटर हे त्यांनी बंद केलं. त्या विद्यापीठावर सुद्धा प्रशासक नेमला गेला आणि आम्ही पुण्याला परत आलो. आता हे असतानाच माझी योगेश दशरथ या कळंबमधल्या मुलाशी, जो
पुढे नेदरलँडला गेला होता इंजिनियर म्हणून, आणि तिथे त्याने युरोपीय कंपन्यांमध्ये काम केलं, तिथलं नागरिकत्व पण घेतलं होतं. त्याला काही कारणाने भारतात यायचं होतं, तर तो त्यांनी विचार केला आणि स्टोरीटेलला अप्रोच झाला. स्टोरीटेल ही ऑडिओ बुक्समधली जगातली 2 नंबरची कंपनी आहे. तर त्यांना अप्रोच झाला आणि भारतामध्ये मी सुरू करतो म्हणून. त्यांचा जो चेअरमन होता तर रुस्तम म्हणून, त्याचा भारताशी कनेक्ट होता. त्यांच्या प्लॅनमध्ये कुठेही नव्हतं, पण रुस्तमचा कनेक्ट होता. पुण्यात पण त्याचं घर होतं, मुंबईत पण होतं पूर्वी, म्हणजे त्याच्या पूर्वजांचं. त्यामुळे त्याने असं म्हटलं की ठीक आहे, हा मुलगा म्हणतोय तर आपण संधी देऊ, आणि त्या संधीतनं ते स्टोरीटेल घेऊन आला. इथे सर्वे करताना कोणीतरी माझं नाव सुचवलं. त्यानंतर मी त्याच्याशी बोललो. पहिल्याच भेटीमध्ये असं झालं की मी म्हटलं, अरे ऑडिओ बुक्समध्ये काम तू फार छान हे आणलेलं आहेस प्रपोजल. ऑडिओ बुक्समध्ये जे काम केलेलं आहे ते आलूरकरांनी खूप मोठं काम केलं आहे. त्यांनी कॅसेट्स काढल्या आहेत पु ल देशपांडे, वपू काळांपासून अनेकांच्या. तर हे सगळं काम आमच्या मित्र आहेत, तर फाउंटन कंपनीचे ओसवाल म्हणून, तर त्यांच्याकडे आहे. तर मी फोन करतो, आणि तिथनं मी फोन केला. आम्ही मिटिंगला गेलो आणि पहिल्याच भेटीत 300-350 ऑडिओ त्याला मिळून गेले. त्याच्यामुळे स्टोरीटेल हे मराठीमध्ये एस्टॅब्लिशच झालं. आणि त्यातून अर्थात त्यावेळी आम्ही भोपाळमध्ये काम करत होतो. त्यानंतर तो माझ्या मागे लागला. भोपाळचं जेव्हा बंद झालं त्याच्या अगोदर तर तो मला घेऊन गेला याला स्वीडनला एका कॉन्फरन्सला पहिल्या. म्हणजे मी तिथे नोकरी करत नव्हतं तरी तो घेऊन गेला. आणि तिथे गेल्यानंतर जे संपूर्ण जग बदललं, जसं हॉलिवूडला गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोरचं जग बदललं, तसं स्वीडनला गेल्यानंतर प्रकाशन क्षेत्राचं जग बदललं. की 3 बिलियनची कंपनी म्हणजे काय असते, 28 देशांमध्ये काम करतात म्हणजे कसं काम करतात, सर्व भाषांचा विचार का करतात, कसा करतात, त्याच्यामधली यंत्रणा काय आहे, हे सबस्क्रिप्शन मॉडेल काय आहे, प्रोडक्शन कसं केलं जातं, मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन, वेगाने प्रोडक्शन कसं केलं जातं, या सगळ्याबद्दलचं थिंकिंग त्याच्यामध्ये झालं. ब्रँडिंग म्हणजे काय, कशा पद्धतीने ब्रँड एस्टॅब्लिश करायचा, आणि त्यातनं जे रिअलाईज झालं ते महत्त्वाचं मला तुम्हाला शेअर करायचं. ते म्हणजे आपण जे जगतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, मीडिया किंवा या सगळ्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे ते स्टोरीला महत्त्व आहे. आपण कथा तयार करतो, आपण कथा विकतो. आपण ज्या कथा विकतो त्या आपल्या संस्कृतीचा भाग असतात, आणि त्या संस्कृतीचा भाग असतात म्हणून आपल्या आसपासच्या प्रेक्षकांमध्ये, श्रोत्यांमध्ये त्या मनात बसलेल्या असतात. त्याच कथा चालतात. त्यामुळे संस्कृतीचा अभ्यास करता आला पाहिजे. आपलं भारतीय संस्कृती काय आहे, इथे कोणत्या कथा विकल्या जातात. आपण सगळे भारतीय आहोत म्हणजे काय आहोत, तर आपल्या सगळ्यांना महाभारत आणि रामायण माहिती आहे. आपण एकमेकांशी बोलताना, नैतिक मूल्य सांगताना आपण त्या कथा सांगतो एकमेकांना. त्यामुळे हे कल्चरचं जे महत्त्व आहे ते मला तिथे कळलं. म्हणून तिकडच्या कथा ह्या आपल्याला तितक्या ॲप्रिशिएट होत नाहीत, कारण ते कल्चरच माहीत नाही. पण इथल्या कथा ज्या आहेत त्या कथा ह्या जास्त चालतात. सगळ्यात जास्त खपणारं काय आहे तर मृत्युंजय आहे, कर्णाची गोष्ट आहे. का खपते ती? कारण आपल्या प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे की मी कोण आहे. कोहमचा प्रश्न हा त्याच्यामध्ये चर्चेला गेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना किती महत्त्व आहे, आपली संस्कृती समजून घ्यायला किती महत्त्व आहे हे मला स्टोरीटेलमध्ये कळलं. आणि स्टोरी हा प्रॉडक्ट बनू शकतो, स्टोरी विकली जाऊ शकते, स्टोरीला किंमत आहे. आणि जे मला युनिकच्या वेळेला कळलं होतं ते म्हणजे एका स्टोरीच्या कॉपीज केल्या की त्या 100 रुपयाचे हजारो रुपये होतात, लाखो रुपये होतात. आणि ही संधी आता डिजिटल माध्यमामुळे मिळालेली आहे. आता माध्यमांमध्ये कंट्रोल करणारे कोणी नाही, संपादक नाही, तुम्हाला टी व्हीवरती नाकारणारे आणि संधी देणारी मंडळी नाहीत. तुम्हाला माध्यम खुलं झालेलं आहे, आपल्या सगळ्यांनाच. यूट्यूब खुलं झालेलं आहे, सर्व माध्यमं ही आता ओपन सोशल मीडियामध्ये आहेत. त्या माध्यमांमध्ये आपण काय टाकायचं, कुठल्या स्टोरीज टाकायच्या हे आपल्या हातात आहे. एडिट करणं हातात आहे, विषय घेणं हातात आहे, आणि लोकांपर्यंत पोहोचणं हातात आहे. यूट्यूब जेव्हा पहिल्यांदा सुरू झालं, सकाळमध्ये मी यूट्यूबवरती वर्कशॉप घेत होतो. त्याची कॅचलाईन काय आहे, ब्रॉडकास्ट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला ब्रॉडकास्ट करा. आपल्यामधले जे गुण आहेत, आपल्यामधले जे टॅलेंट आहे ते लोकांसमोर दाखवा, लोकांसमोर न्या. ही संधी मिळालेली आहे.
आणि आता जो मीडिया जो झालेला आहे तो मीडिया आता प्रिंट मीडियासारखा राहिला नाही, तर आता पर्सनलाइज मीडिया झालेला आहे. तुम्ही जितकं तुमच्या आतमधलं दाखवाल लोकांना, तितकं लोकांना अपील होईल आणि त्यातून तुम्हाला संधी मिळेल. तुमचे गुण दाखवा, जगाला दाखवा, ओरडून दाखवा, सांगा, चांगलं क्रिएटिव्ह करा. करून 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 शिकत जाऊन त्यातली उत्तमता मिळवता येते. ही संधी ही मला लक्षात आली आणि मग त्यातून स्टोरीटेलचं ब्रँडिंग मराठीमध्ये भारतामध्ये आम्ही खूप केलं. 5000पेक्षा जास्त ऑडिओज तयार केले. ऑडिओ काय माहिती नव्हतं कुणाला. ऑडिओ बुक्स विकत घ्यायचे असतात तर माहितीच नाही, ऐकायचे असतात माहीत नाही. आणि त्याच वेळेला कोरोना आला. कोरोना काळामध्ये सगळे नट्या या घरी बसलेलं होतं कारण शूटिंग होत नव्हतं. तर आम्ही घरी ऑडिओ स्टुडिओज तयार करायला सांगितले त्यांना. शांतताही होती, ट्रॅफिक नव्हतं, त्यामुळे आवाज नव्हता. त्यामुळे अगदी काय म्हणूया विक्रम गोखल्यांपासून ते मुक्ता बर्वेपर्यंत सर्वांनी स्टोरीटेलवरती गोष्टी कथा वाचल्या. त्याच ह्याच्यामध्ये मग स्टोरी लिहायच्या कशा हे आम्ही शिकवायला सुरुवात केली. ओरिजिनल काढायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये सुकीर्त गुमास्ते, सई तांबे हे काम करत होते. ज्याच्यामधनं अनेक आत्ताचे पॉप्युलर ज्याला बेस्ट सेलर म्हणतात असे लेखक तयार झाले, ज्याच्यामध्ये नितीन जाधव आहे, नितीन थोरात आहे. त्यानंतर बरेच आता उर्मिला यूट्यूबर झाली मोठी, किंवा तुम्ही आसपासचे आता जी नाव आहे ती या सगळ्या प्रक्रियेमधनं घडलेली आहे. तर हे सगळं स्टोरीटेलचं यश हे याच्यामध्ये आलं. पण जेव्हा तुम्ही जागतिक पातळीवर जाता तेव्हा जागतिक संकटही येतात आणि ती तितक्याच वेगाने येतात. याचा पण अनुभव आम्हाला मिळाला. आणि स्टोरीटेल अतिशय भर उच्च असताना, ज्याचं $250 रेट शेअर बाजारावरती रेट होता, त्यावेळेला कोरोना आला आणि संपूर्ण जग त्याच वेळेला कोरोनामध्ये 30% वाढलं. पण त्यानंतर जे घडलं त्यामध्ये युक्रेनवरती रशियाने हल्ला केला आणि एका दिवसामध्ये तो शेअर हा 250चा 30 झाला, 35 झाला. आणि त्यामध्ये त्यांनी स्टोरीटेलने भारतातलं हे बंद केलं. हे का घडलं? याचं कारण जागतिकीकरणामुळे सगळे एकत्र पण आलेले आहे. रशियामधले निम्मे सबस्क्रायबर्स होते त्याच्यामुळे, आणि रशिया आणि स्वीडनचा आर्थिक व्यवहार बंद झाल्यामुळे ते सबस्क्रिप्शन हे झालं. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात घेतली होती. त्यांनी नवीन CEO नेमला, नवीन मॅनेजमेंट नेमली आणि त्याच्यातनं सगळं रिवाईव्ह करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात भारत वाचला, इथे स्टोरीटेल चालू आहे. याचं कारण आम्ही प्रॉफिटमध्ये होतो. जेवढे काही सबस्क्रायबर्स घेतले होते त्याच्यातनं अजूनही प्रॉफिटमध्ये आहोत. आणि अगदी कालची लेटेस्ट बातमी अशी आहे की स्टोरीटेल मराठी आम्ही आता या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर अर्थकारणामध्ये ह्या प्रकारचे संकट असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही ठरवलेलं असतं एक, पण घडतं काहीतरी वेगळं आणि त्याची तयारी, त्याची मानसिक तयारी, लॉसेस घेण्याची पण तयारी लागते आणि तुम्ही करत असताना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाची तयारी असावी लागते. ह्युमन मॅनेजमेंट, मनुष्यबळाचा वापर हा सगळ्यात मोठा असतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा कायम पाठपुरावा करणं आणि नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत जाणं हेही गरजेचं असतं. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वेगाने येतं आहे. त्याचा अभ्यास आता सुरू आहे आणि त्याच्यातनं जो काळ बदलतो आहे तो ह्यापेक्षाही वेगाने असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना याची तयारी, मानसिक तयारी आत्तापासून करावी लागणार आहे. मीडियामध्ये आता मीडियाक्रसी चालणार नाही. तुम्ही उत्तमच असले पाहिजे. तुम्हाला ह्या AI टूल्सचा वापर करता आलाच पाहिजे आणि AI टूल्सचा वापर करून तुम्ही काय क्रिएटिव्हिटी दाखवता यात आता या पुढचं संपूर्ण कौशल्य आहे. AI एजंट येत आहेत, इंजिन्स बनत आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण हा जो माध्यमांचा जो खेळ आहे तो एका इतक्या स्तरावरती गेला आहे की प्रत्येकाचं मानसिक स्पेस, जागा, बरोबर, माइंड स्पेस म्हणतात, ते माइंड स्पेस ऑक्युपाय करण्याकरता प्रत्येकजण धडपड करतो आहे. माझे सबस्क्रायबर्स किती, माझ्या कम्युनिटी किती, याच्यामधनं रेस लागलेली आहे. त्यामुळे या पुढचा जो काळ आहे मीडियाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. आपली सगळी थॉट प्रोसेस ही या सोशल मीडियामधनं ड्राईव्ह होते
आधी जाहिरातींसाठी ड्राईव्ह होत होती, आता सत्तेसाठी ड्राईव्ह होते आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला माध्यम साक्षरता या पुढच्या काळामध्ये आपल्याला शिकवायला पाहिजे की हे घडतं कसं. आज तुम्ही आपण बघता अल्गोरिदम असा आहे, तुम्ही एक काही क्लिक केलं की त्याच्या तुमचा इंटरेस्ट त्यांना कळला की त्या अल्गोरिदमप्रमाणे रील्स यायला लागतात, त्या अल्गोरिदमप्रमाणे तुम्हाला व्हिडिओज यायला लागतात आणि तुमचं विश्व हे त्या इंटरेस्टचं विश्व बनतं. कारण आपण माध्यमामध्ये इंटरेस्ट लोकांच्या इंटरेस्टवरतीच काम करत असतो. मग ते प्रिंट मीडिया असेल नाही तर सोशल मीडिया असेल. तर तो आता इतका हे झाला आहे की त्यामुळे तुम्ही ते फक्त इंटरेस्टचेच 2-4 तुम्ही बघा ऑब्झर्व करा, हे 2-4 विषयच तुम्ही समोर येत राहतात आणि ते तीव्र होत जातात, त्यातले कॉन्फ्लिक्ट्स तीव्र होत जातात आणि त्यातून आपलं एक आपण असं विश्व तयार करतो की हे बापरे किती भयानक आहे, हे जग हे जगण्याजोगं नाही. इथे मोठमोठे हुकुमशाह राहतात, ते काय आदेश देतात त्याच्यातनं सगळं जग कोलमडतं. बापरे इथे शेजारचा हा लगेच अंगावरती येतो, कॉन्फ्लिक्ट होतं. हे मी माझं तयार केलेलं विश्व आहे, माझ्याच अल्गोरिदममधनं केलेलं आहे, ते कोणीतरी ड्राईव्ह करतं आहे. ही साक्षरता आता आली पाहिजे आणि त्यामुळे माध्यमाचा वापर किती करायचा, कसा करायचा, त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे आपल्याला शिकायला पाहिजे. यात जसं निगेटिव्ह आहे तसं सकारात्मक आहे. तुम्ही जर सकारात्मक हे दाखवले, इंटरेस्ट दाखवले तर तशा प्रकारचं संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे, नॉलेज मिळणार आहे. तर हे कौशल्य तुम्हाला मिळालं पाहिजे की माझे विषय कुठले असतील, माझे डेव्हलपमेंटचे विषय असतील, माझे फिलॉसॉफीचे विषय असतील, माझे याच्यामधले पॉझिटिव्ह थॉट्सचे विषय असतील की या विषयांना मी जर ॲड्रेस करत गेलो तर मी माझं विश्व घडवणार आहे आणि त्यातून मी स्वतः घडणार आहे. हे जर आपण केलं तर आपण सर्वाइव्ह होणार आहोत. त्याच्यामुळे या पुढच्या काळात माध्यम साक्षरता ही सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा जो सगळा उद्योग चालू आहे ना, तो सगळा उद्योग ह्या त्या सर्व जाणीवांमधनं आहे की हे COEचं मीडिया एंटरटेनमेंट सेंटर ऑफ एक्सलन्स असेल, इथले हे जे 24-25 आपण व्याख्यानं केली ती असतील, ती केवळ या जाणीवेमधनं आहेत की आता पुढच्या काळात आपल्याला माध्यम साक्षरता करण्याशिवाय पर्याय नाही. आणि आपलं कन्झम्पशन, मीडिया कन्झम्पशन आपण किती करतो याच्याबद्दलचा थॉट आता मांडायला सुरुवात झाली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून ते करायला पाहिजे की अरे एकांगी बनू नका, सर्वांगीण बना, सर्व प्रकारच्या विचारांना ॲड्रेस करा, त्यातून आपली स्वतःची मानसिकता ठरवा, बुद्धी ठरवा. नॉलेजच्या आधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होती, आता नॉलेज टेक्नॉलॉजीची आत्ता आपली सुरुवात आहे AI मुळे. पण पुढच्या काळामध्ये विजडम हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि हे जर शहाणपण आपल्याला यायचं असेल तर आत्तापासून आपण या बाबतीत सुरुवात करायला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो की पुढच्या माध्यमाच्या जगात आपण सगळे मिळून काही ना काहीतरी काम करूया. धन्यवाद. जी बॅच होती त्या बॅचचा मी विद्यार्थी, सरांची आपली त्याची भेट झाली नाही. तर मी आज मुद्दाम का आलो, मिराजदार सर माझ्या म्हणजे मला 21 वर्षाचा ॲडव्हान्टेज आहे, त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा आहे. पण मी मुद्दाम आज का आलो, ओळख आमची खूप जुनी आहे, पण त्यांनी काय काय केलं हे मला सगळं माहीत नव्हतं, ते मला माहीत करून घ्यायचं होतं. आणि माझा प्रवास जवळजवळ असाच त्यांच्यासारखंच पॅरलल आहे. पण त्यांनी केलेलं काम आता मी जे ऐकलं तर माझे सर्वे खाली गेलेले ते आपण त्यामुळे मी काहीच पार केलं नाही. पण ह्याच्यामध्ये किर्लोस्करांनी जे सांगितलं होतं की यश असा काही प्रकार नसतो, तो प्रवास आहे. तर तिथलं आपण जे क्षेत्र निवडू त्याच्यामध्ये टिकून राहणं, सातत्याने राहणं हे महत्त्वाचं आहे. गेली 50-52 वर्ष साहित्य क्षेत्र ज्यांना त्या प्रकारे मी असोसिएटेड आहे, त्याच्यामुळे यश मिळत गेलं ते काय मिळालं ते गंमत सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त म्हणून सांगतो, कंटाळ येणाऱ्यांनी निश्चित सांगतो. 17व्या वर्षापासून माझ्या कामाचं प्रमाण इतकं वाढत गेलं, मला इतकं आश्चर्य वाटतं, मला म्हणजे भीती वाटते रात्री. आता या महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो की कमीत कमी 8 कार्यक्रम या महिन्यामध्ये म्हणजे निर्णय प्रकारचे. तर ते आमचे कोल्हापूरचे मित्र आहेत, त्यांना म्हटलं आता हे काय जे 40 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते म्हणलं आता 75-80 वर्षी. ते म्हणजे तसं कारण सांगू म्हणे तुम्ही जे काम करत आहात त्याच्यामध्ये हे काम येतं. तर एकच फक्त आता अनुभव सांगतो तुम्हाला की घरात सरांच्याकडे मी प्रत्येक संवाद शिकलो सकाळच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी फार सुंदर शिकवलं. आता तुमच्या त्यांच्या भाषेकडून लक्ष जात असेल तर त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये पुण्यनगरी आणि दुसरा एक पेपरमध्ये योगायोगाने म्हणजे त्यावेळेला सगळ्यांची पंचायत होती, मोठमोठ्या कलाकारांची, लेखकांची. आणि त्यावेळेला
इंडियन आणि एका पेपरनी मला विचारणा केली की रविवारच्या आमच्या पुरवणीसाठी तुम्ही अनुवादित कथा द्याल असं मला विचारलं. म्हटलं ठीक आहे, एक चांगलं झालं. आणि पैसे काय सगळीकडे खराब मिळतात असं पण मला 1000 रुपये एका कथेचे असे 2 पेपरमध्ये माझ्या कथा सुरू झाल्या. 120 कथाचे मी अनुवाद केले त्या काळामध्ये. आणि त्याचे पैसे जर ज्यावेळेला मिळाले म्हणजे जगातल्या सगळ्यात चांगल्या लेखकांची ओळख झाली. परवा मी काही पुस्तिका लोकांना दिल्या, 350 वर्ल्ड फेमस शॉर्ट स्टोरी रायटर्स म्हणून आहे. तुम्हाला हवं नंतर लिमिटेड भेट म्हणून देण्यासाठीच काढलेलं आहे. की एवढ्या लोकांची ओळख झाली. म्हणजे एक दिवसात ॲमेझॉनवरून माझी पुस्तकं येत होती. तर पहिल्यांदा वर्तमानपत्राकडे पैसे मिळाले. त्याच्यानंतर स्टोरी टेलनी 50 कथा स्टोरी टेलवरती माझ्या आल्या. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कुठल्याही पुस्तकाला मला कधी पैसे मिळाले नाही एवढे पैसे मला स्टोरी टेलकडे मिळाले. फक्त 50 5 पुस्तकं झालेली आहेत आणि अजून एक आता 6वं पुस्तक होणार आहे. म्हणजे एकदा आपण जे काम केलं त्याचा किती प्रकारे मला उपयोग झाला. आणि शॉर्ट फिल्म्स हे जे सांगितलं फिल्म्स शॉर्ट फिल्म्स त्याच्यामध्ये 15-20 शॉर्ट फिल्म उत्तम तयार होऊ शकते अशी कथा आहे. त्याच्यामुळे ते मी काही सोडणार नाही. ते क्षेत्र मला राहिलेलं आहे राजकारण आणि चित्रपट निर्मिती, त्यामुळे ते मी करणार आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगायचं वाटतं म्हणून मी पुस्तक विक्रीपासून सुरू झालेला प्रवास, मग पुढे मॅनेजमेंट, शेती, फिल्म मेकिंग, लेखक, उद्योजक. आपण असं म्हणतो की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज नॉट द मास्टर ऑफ वन. पण सर इज नॉट जस्ट जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, ही इज मास्टर ऑफ ऑल ट्रेड्स. जोरदार टाळ्या सरांसाठी सुद्धा. यानंतर मी डॉक्टर संजय तांबट सर यांना विनंती करते की त्यांनी मनोगत आणि आभार प्रदर्शन करावं. जवळपास 1.5-2 तास आपण एका मंत्रमुग्ध वातावरणामध्ये होतो. तुमच्यापैकी दमांनी किती जणांना ऐकलंय मला माहिती नाही. गोष्टी वेल्हाळ आणि ते सांगत असलं की त्याच्यामध्ये आपण वाहून जाणं असं जे कथेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आणि आज माध्यमांच्या क्षेत्रामध्ये प्रसाद यांची अगदी पुस्तकांपासून ते स्टोरी टेलपर्यंत व्हाया फिल्म आणि या सगळ्या याच्यापर्यंतची मिराजदारी हे आपण आज अनुभवली. हे सोपं नाही. आणि त्यांनी जे सांगितलं की ते त्यांना कुठे मिळालं तर एक्सपिरियन्शियल लर्निंगचा त्यांनी उल्लेख केला की जे अनुभव आपल्याला येतात त्या अनुभवांवर आपण चिंतन केलं, विचार केला, रिफ्लेक्ट झालो तर मग त्यातनं पुढे कसं जायचं याचा विचार करून आपण नव्या वाटा शोधतो. त्या न बिचकता धुंडाळत राहिलं तर यश हा कधीही न संपणारा आणि अपयश असलं त्याच्यामध्ये तरीसुद्धा तो कधी न संपणारा असा तो प्रवास होता. आणि तो त्याचा एक अतिशय सुंदर अनुभव आपण आत्ता आज या ठिकाणी घेतला. शंतनुरावांच्या पुढाकारातनं ही संस्था सुरू झाली, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या विद्यापीठामध्ये शंतनुरावांच्या नावाने एक अध्यासन आहे. तर मी मागे आमचं बोलणंही झालं की ते अध्यासन आपल्याला पुन्हा जरा नीट कार्यरत करता येईल का. आणि शंतनुरावांच्या नावानेच मी त्यांनी पुढाकार घेऊन केलेली जी संस्था आहे तर त्याचा सहयोग आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल का. आणि आणखी पुढच्या 2 गोष्टी ज्या मनात आहेत की ज्या आपण किती कशा करू शकू की मीडिया इन्क्युबेशन आणि आंत्रप्रिनरशिप असं आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपण पुढच्या काळामध्ये उभं करू शकू का. कारण गेली जी काही 2 वर्ष आहे तर ते आपण हे सगळं ऐकतो, त्यामुळे हे आपण नक्की करू शकू आणि मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा असं मला नक्की वाटतं. आणि मग त्यासाठी जे काही करावं लागेल तर ते विद्यापीठाच्या पातळीवर, विभागाच्या पातळीवर आपण निश्चितपणाने करू. आणि त्या अर्थाने हा जो काही भाग आहे की तो विभागाला सुद्धा, मी केवळ विद्यार्थी शिकतात असं नाही तर विभागसुद्धा या अशा सगळ्या घडामोडींमधनं पुढे जात असतो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. त्यामुळे प्रसादजी आपलेच आहेत. मी बऱ्याचदा होता असं की अतिपरिचयात आवडणे की आपण ज्यांना नेहमीच भेटतो ती माणसं एवढ्या तपशिलाने आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे प्रसाद सर आहेत, माधव सर आहेत, अनेकांना आपण ऐकलं. मी आता रवींद्र गुर्जर सरांचं हे आहे पॅपिलॉन च्या संदर्भातली आणि अनेक ते जे आजही जितक्या उत्साहाने ते सगळं करतात ते सगळं पाहिलं तर अशी माणसं आपल्या
अवतीभोवती आहेत ही आपली खरी संपत्ती आहे. आणि मग त्यातनं माध्यमांमधनं चांगला आशय निर्माण करणं आणि त्या आशयाच्या निर्मितीमध्ये असलेल्या व्यवसाय म्हणून असलेल्या संधी या सुद्धा शोधणं, हे आपण याच्यातनं जर करू शकलो तर नक्की हा उपक्रम यशस्वी झाला असं म्हणूयात. कारण प्रसादजी, तुपे सर, मगाशी मोहन रानडे आणि सगळी मंडळी होती, तर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.